प्रश्न सुद्धा तुम्ही एकटेच द्या, आदर्श उत्तर देऊ नका कृपया, की अरे याचं उत्तर आदर्श काय असू शकतं ते देऊया आपण, असं नाही म्हणायचं. म्हणजेच काय, मला माझ्या सर्व भावना पूर्णपणे समजतात असा जर प्रश्न असेल तर हो नेहमीच समजतात का, तर त्याला टिक मार्क करा. नाही बहुतेकदा समजतात, ओके त्याला टिक मार्क करा. नाही क्वचित वेळा समजतात, मला कधीच कळत नाहीत माझ्या भावना, तर मग त्याला टिक मार्क करा. हे स्वतःच्या बाबतीत. आपल्या स्वतःच्या बाबतीत आपल्याला जे काय वाटतं ते त्यात लिहायचं, आदर्श उत्तर द्यायचं नाही. खूप छान मजा येणार आहे तुम्हाला याची. तुम्ही नंतर घरी गेल्यानंतर सुद्धा हा प्रयोग नंतर तुमच्या मुलांबरोबर करू शकता, पार्टनर बरोबर करू शकता, आपल्या ऑफिसमध्ये करू शकता, कुठेही प्रयोग करू शकता. एक 5 मिनिटाची वेळ आहे आपल्याजवळ हे सारं लिहायला. फार विचार न करता एकदा वाचल्यानंतर जे क्लिक होत आहे ना, की अरे माझ्या बाबतीत ते आहे. एखाद्या प्रश्नामध्ये काही अडचण असेल तर मला विचारा, मी सांगतो. फक्त उगाच आता काहीतरी टिक मार्क करायचं असं करू नका. तुम्हाला जे वाटतं ते लिहा, पण आदर्श उत्तर देऊ नका. ते तुमच्या जवळच राहणार आहे. आपल्या सत्राच्या शेवटी याची खूप छान मजा येणार आहे तुम्हाला. सुरू केलंय, बरोबर 1.5 तासामध्ये आपण संपूया. 3 वाजता मी संपून टाकेल. ठीक आहे, थांबूया आपण. ठीक आहे, आणखी 1-2 मिनिट. आता ही प्रश्नावली टोटली बाजूला ठेवून द्या. थेट सर्वात शेवटीच आपण तिला पाहणार आहोत. आता तिला बाजूला ठेवा. आपण सुरुवात करूया. मगाशी मॅडमांनी माझा परिचय करून दिला. मी लातूरवरून आलो. लातूरला गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आहे. त्याचं नाव सध्या विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय लातूर असं आहे. तिथं मी प्रशासकीय अधिकारी या पदावरती काम करतो. या डिपार्टमेंटला मी 10 वर्षापासून काम करतो. MPSC कडनं निवड झालेली होती. त्यापूर्वी मी एज्युकेशन डिपार्टमेंटला 8 वर्ष काम केलेलं आहे. तेही MPSC कडनंच माझी निवड झालेली होती. आणि त्याच्या अगोदर मी पोलीस खात्यामध्ये 10 वर्ष काम केलेलं आहे. असं जवळपास 26-27 वर्ष मी प्रशासनामध्ये आहे. ही माझी पॅशन आहे. प्रशिक्षण जे आहे किंवा ट्रेनिंग ही माझी पॅशन आहे. त्यामुळे मी काही व्यावसायिक नाही, पण माझी ही पॅशन आहे आणि लाईफ स्किलवरती मी काम करतो. आपलं जे आजचं सत्र आहे ते मला सांगण्यात आलं की आपला भावनिक बुद्धिमत्ता या विषयावरती सत्र घ्यायचं आहे आणि ते असतील नायब तहसीलदार, जे प्रमोशनने आलेले आहेत त्या नायब तहसीलदार लोकांसाठी. मग मी ठरवलं की आपलं हे सत्र घेताना हा विषय नेमका का ठेवला असेल. तुम्हालाही प्रश्न पडला असेल की नेमका हाच विषय का ठेवला बाबा आणि याच्या पाठीमागचं काय कारण असेल. मलाही वाटलं की हा विषय का ठेवला असेल. या विषयाच्या पाठीमागची पार्श्वभूमी अशी आहे की वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन WHO या कोरोनाच्या काळात आपण पाहिले, WHO साऱ्यांनाच माहीत आहे. WHO ने आरोग्याची व्याख्या करताना असं सांगितलं की कुठलं
कुठल्या व्यक्तीला आजारी व्यक्ती समजायचं आणि कुठल्या व्यक्तीला निरोगी व्यक्ती समजायचं, असं एक व्याख्या सांगितली WHO. आणि त्या व्याख्येमध्ये त्यांनी एक 10 इंडिकेटर दिलेत. झालं असेल तर कृपया बाजूला ठेवा. 10 इंडिकेटर दिलेत WHO. आणि त्या 10 इंडिकेटर ज्या व्यक्तीमध्ये आहेत ना त्याला निरोगी समजावं असं WHO म्हणतं. मग ते 10 इंडिकेटर कोणते सांगितलेत WHO? त्यामध्ये सांगितलंय की सेल्फ अवेअरनेस. प्रत्येक व्यक्ती हा स्वतःला अगोदर ओळखू शकतो का? भला तो आजारी असला तरी चालेल, तात्पुरता तो आजारी असला तरी चालेल, पण त्याला स्वतःच्या विषयी माहिती आहे का? मी कोण आहे, मला काय आवडतं, मला काय जमतं, मी काय केलं पाहिजे या आयुष्यामध्ये, त्याला सेल्फ अवेअरनेस. त्यानंतर मग दुसरं इंडिकेटर सांगितलं प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किल. कुठलाही व्यक्ती असू द्या, कुठल्याही क्षेत्रात काम करत असू द्या, त्याला छोट्या छोट्या प्रॉब्लेमवरती काम करता येतं का? ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचं स्किल त्याच्याकडे आहे का? भला तो आजारी असला तरी चालेल, पण त्याला याच्यावरती काम करता येतं का? तिसरं सांगितलं डिसिजन मेकिंग. प्रॉब्लेम आल्यानंतर खूप पर्याय असतात, त्यांनी नेमका कुठला पर्याय निवडला पाहिजे. आपण शासकीय नोकरीमध्येही आपल्यासमोर खूप पर्याय असतात, लोकांचे प्रॉब्लेम्स आपल्यासमोर येतात आणि त्या प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याजवळ असंख्य पर्याय असतात. नेमका कुठला पर्याय वापरायचा आणि तो प्रॉब्लेम फेस करायचा. त्यानंतरचं स्किल सांगितलं क्रिएटिव्ह थिंकिंग, म्हणजे नाविन्यपूर्ण तो एखादा प्रश्न तो सोडवतो का. त्यानंतर 5वं क्रिटिकल थिंकिंग. असे हे 5 स्किल सांगितले. आणि त्यानंतर कम्युनिकेशन स्किल, इंटरपर्सनल रिलेशनशिप, स्ट्रेस मॅनेजमेंट आणि भावनिक बुद्धिमत्ता. म्हणजे ह्या 10 स्किल मध्ये भावनिक बुद्धिमत्ता सांगितली. आणि सध्या कोरोनाच्या नंतर या भावनिक बुद्धिमत्तेला खूप अनन्यसाधारण महत्त्व निर्माण झाले, म्हणून आपण हे सत्र घेतो. या भावनिक बुद्धिमत्तेमध्ये आपण एक प्रशासनामध्ये आहोत म्हणून हे सत्र पाहणार नाहीत, तर आपण प्रशासनामध्ये कधी काम करणार आहेत? सकाळी उठल्यानंतर तर आपण आपल्या घरी असतो 10 वाजेपर्यंत. इथं खरं सुरू होतंय सा, म्हणजे सकाळचा वेळ आपला कसा जातो त्याच्यावरती ठरतं की आता आपले 10 ते 6 कसे वाजले, आणि त्याच्यानंतर परत रात्री 6 ते 10 काय होईल. म्हणून आपल्या या दोन्ही अँगलनी हे सत्र आपण पाहणार आहोत. म्हणजे आपल्या घरी योगदान द्यायचंय, त्याच्यासोबत प्रशासनातही योगदान द्यायचंय, त्या अँगलनी आपण हे सत्र पाहणार आहोत. नंतर दुसरं जे आहे सीसॅट. सीसॅट नावाचा एक विषय आहे, तुम्ही ऐकला असेल काही जणांनी याच्यामध्ये. सीसॅट शब्द ऐकलेला आहे? काही जण असतील की ज्यांनी UPSC वगैरे किंवा MPSC, हा UPSC मध्ये सीसॅट नावाचा विषय आहे पहा. सिव्हिल सर्व्हिसेस अप्टिट्यूड टेस्ट. ज्यावेळेस UPSC द्वारे किंवा MPSC द्वारे डायरेक्ट कॅन्डिडेट येतो ना प्रशासनामध्ये, त्यावेळेस त्याचं स्किल पाहिलं जातं की हा लोक प्रशासनामध्ये किंवा त्याला आपण सिव्हिल सर्व्हिसेस मध्ये येण्याच्या पात्रतेचा आहे का हा व्यक्ती, ते पाहण्यासाठी सीसॅट नावाचा एक विषय आहे. आणि त्याच्यामध्ये काय पाहिलं जातं? त्याच्यामध्ये दुसरं तिसरं काहीच पाहिलं जात नाही. हे जे काय WHO मध्ये जे सांगितलेत ना 10 स्किल, तेच पाहिले जातात, फक्त ते आपल्याला लक्षात येत नाही. मग भली ती तलाठ्याची छोटी परीक्षा असू द्या किंवा क्लिनिकलची परीक्षा असू द्या, प्रश्न असतील काहीतरी, पण त्यांना शोधायचं असतं की हे 10 स्किल त्या मुलामध्ये आहेत का. इंटरव्ह्यू मध्ये हेच पाहिलं जातं. त्यामुळं हे सत्र महत्वाचं आहे. आणि दुसरं, नॅशनल एज्युकेशन पॉलिसी आली मागच्या वर्षी 2020 ला. त्याच्यामध्ये ठरलंय की हे आपण सारं आपल्या काळापासून आपण काय केलंय, 20 वर्षापर्यंत फक्त शिक्षण शिक्षण शिक्षण. त्यावेळेस काहीच करायचं नाही, अप्लिकेशन काहीच करायचं नाही. आपण काय करत होतो, शिकत असताना फक्त शिकत होतो आणि 20 वर्षाच्या पुढे अप्लिकेशन करत होतो. म्हणजे अगोदर 20 वर्ष शिकायचं आणि नंतर मग त्याचं अप्लिकेशन करायचं. ह्या न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये सांगितलं की असं नाही, शिकता शिकता अप्लाय करायचं, अप्लाय करता करता शिकायचं. म्हणजे लर्निंगची प्रोसेस ही जन्मल्यापासून ते मरेपर्यंत चालू राहील आणि त्याच्यामध्ये अप्लिकेशन सुद्धा शिकत असतानाच करायचं. ते अप्लिकेशन कशाच्या आधारे करायचं, हे 10 स्किलच. म्हणून हे स्किल आपल्यासाठी महत्वाचे. WHO सांगतं आपल्या दृष्टीनं ते जे 10 स्किल आपण आता पडताळून पाहूया. खरंच आरोग्य म्हणजे निरोगी व्यक्ती आणि रोगी व्यक्ती आपण शोधूया. युवराज सिंग हा आपल्या दृष्टीने आणि साऱ्यांच्या दृष्टीने काय होता, आहे कॅन्सरचा पेशंट. तो कॅन्सरचा पेशंट असताना आपण समाजात खूप पाहतो, लोक थोडंसं आजारी पडलं ना की लोक लगेच सांगत नाही मी आजारी आहे, मला जमत नाही, चेहरा वाकडा तिकडा करून. तो कॅन्सर पेशंट असताना तो आपलं काय योगदान देत होता, आपल्या टीम बरोबर खेळत होता. ते टीम बरोबर खेळत असताना हे 10 इंडिकेटर लावून पहा. हे सारे 10 इंडिकेटर त्याच्यामध्ये असे होते की त्या लोकांच्या दृष्टीने तो आजारी होता, पण WHO म्हणते की तो निरोगी.
सेल्फ अवेअरनेस, त्याला माहिती आहे की मला कॅन्सर झालाय, पण मला माझ्यात जे काय आहे पोटेन्शियल ते मला द्यायचं. प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किल क्रिकेट खेळताना लागतंच, डिसिजन मेकिंग लागतंच, क्रिएटिव्ह थिंकिंग, क्रिटिकल थिंकिंग, कम्युनिकेशन स्किल, स्ट्रेस मॅनेजमेंट, हे सारे स्किल कुठल्याही क्षेत्रात गेलं तरी लागतात. आणि मग WHO च्या दृष्टीने तो आजारी नाही, तो निरोगी व्यक्ती. मग आता आपल्याला असेच वापरायचंय की समाजामध्ये आपण कुठं आहोत, आपण WHOच्या स्किलमध्ये कुठं आहोत, आणि त्यातलं जे स्किल आहे ते आपला भावनिक बुद्धिमत्ता, याच्यावरतीच आपण आज टू द पॉइंट हे पाहणार आहोत. त्यासाठी हे सत्र ठेवलं असावं असं वाटतं, कारण आपला दोन्ही पातळ्यावरती काम करायचंय. फॅमिली म्हणजे पर्सनल लेवलला करायचंय, फॅमिली लेवलला करायचंय, आणि परत सोशल लेवलला किंवा आपल्या ऍडमिनिस्ट्रेशनच्या तिथे. म्हणून आपण हे सत्र पाहूया नेमकं काय होतंय. आजच्या सत्रात आपण नेमकं काय पाहणार आहोत. हे जे काय 1.5 तास आहेत, आता 10 मिनिटं तर गेली आपली, या 1.5 तासामध्ये आपण काय पाहणार आहोत. भावनिक बुद्धिमत्तेमध्ये भावना म्हणजे नेमकं काय, साऱ्यांनाच माहिती आहेत भावना, पण तरी त्याचा आपण कधी असा संबंध लावला नव्हता, आपल्या यशाबरोबर कधी जोडला नव्हता की या भावनाचा संबंध यशस्वी होण्यामध्ये काही आहे का, हा कधीच जोडला नव्हता, पण तो आज जोडणार आहोत. बुद्धिमत्ता आपल्याला माहिती होती, IQ माहिती होता की एखाद्या मुलाला किती मार्क पडले, तो किती बुद्धिमान आहे, हुशार आहे. आपण कुणाच्याही विषयी चर्चा करतो ना, त्यावेळेस त्या IQ वरती चर्चा करत असतो. पण आज आपण पाहणार आहोत की IQ आणि EQ, इमोशनल क्वेश्चन काय आहे, भावनांक काय आहे, आणि IQ, या दोन्हीमध्ये काय महत्वाचं आहे ते सुद्धा आपण पाहणार आहोत. भावनिक बुद्धिमत्तेचे घटक काय, नेमकं हे भावनिक बुद्धिमत्ता म्हणतो आपण, तर त्याचे नेमके घटक काय आहे तेही पाहणार आहोत. आणि स्वतःला स्वतःबरोबर जुळवून घेणं आणि स्वतःला इतरांबरोबर जुळवून घेणं. आपल्याला आपल्या आयुष्यात कुठलाही व्यक्ती असू दे, त्याला आयुष्यात फक्त 2च गोष्टी करायच्या. लहानपणी आपण म्हणजे जन्मल्यापासून ते मरेपर्यंत हे सारं मी तुम्हाला देणार आहे, कृपया काहीच लिहून घेऊ नका. हे सारं तुम्हाला देणार आहे, मी आता दिलंय, आणि तरी कधी लागलं तरी मी तुम्हाला ते देऊन टाकेल, त्यामुळे लिहून काहीच घेऊ नका, फक्त समजून घ्या. तर आपल्याला फक्त 2च बाबी करायच्या असतात. आपल्याला आपल्या आयुष्यात एकतर आपल्या स्वतःला स्वतःबरोबरच जुळून घ्यायचं असतं. कधी कधी आपलं स्वतःबरोबर जुळून घेतानाच आपली एवढी दमछाक होते ना, आणि कोरोनाच्या अगोदरपर्यंत आपण कधी असं इमॅजिनच केलं नव्हतं की आपला अगोदर आपल्याबरोबर जुळून घ्यायचं. हे कधी आपण इमॅजिनच केलं नव्हतं. आपण फक्त काय करायचो, लोकांबरोबर जुळून घ्यायचं, मला समाजाबरोबर जुळून घ्यायचं, याच्या नजरेत मी कसा दिसतो, त्याच्या नजरेत कसा दिसतो, आणि मग तेच चालू होतं आपलं. पण कोरोनाने आपण आता काय झालं, त्याच्या अगोदरच्या स्टेपला अगोदर आपलं स्वतःबरोबर जुळून घ्यायचं, नंतर बाकीच्याच होत राहील. जगात सर्वात महत्वाचा कोण आहे तर आपण आहोत, मग नंतर बाकीचे, मग नंतर आपली मुलं, मग आपले आई वडील, मग आपला पार्टनर, मग आपलं ऑफिस, पण अगोदर कोण, आपण. तर आपण ह्या दोन्ही बाबी आज पाहणार आहोत. त्या स्वतःला स्वतःबरोबर जुळून घेताना काय करायचं, कोणते घटक आहेत ते, IQ EQचे, आणि स्वतःला इतरांबरोबर जुळून घेतानाचे, आणि भावनिक बुद्धिमत्ता वाढवण्यासाठी काय करता येईल. शेवटचा आपला विषय असेल की काय करू शकतो आपण. अशा पद्धतीनं आजच्या सत्रात आपण पाहणार आहोत. फार पूर्वी एकदा तुमच्या लक्षात आलं असेल की 90च्या वगैरे दशकात ना मेरिट लिस्ट असायची, 10वी 12वीची मेरिट लिस्ट यायची. आपणही त्यातलेच असू, म्हणजे त्यावेळेस आपण 10वी 12वीला असताना मेरिट लिस्ट येत असेल. आता ती बंद झाली मेरिट लिस्ट. पण थोडंसं इमॅजिन करा, आपण ज्यावेळेस शाळेत होतो ना, त्यावेळेस जे मेरिटमध्ये आलेली मुलं आहेत ते आता कुठं आहेत किंवा कुठं असतील. आपण आपल्या वर्गामध्ये खरंच समोर होतो का, आपण मेरिटमध्ये होतो का आपण पाठीमागं होतो. फक्त इमॅजिन करा. किंवा आपल्या वर्गामध्ये काही मुलं खूप हुशार आहेत, तेही आपल्याला आठवत असतं, ते आता कुठे आहेत, आपण कुठं आहोत. एक सर्वे केला गेला की 20, 25, 30 वर्षापूर्वी जे मेरिटमध्ये आलेली मुलं आहेत ती आता काय करतात. हा सर्वे केला गेला, त्यावेळेस लक्षात आलं की असं काही नाही, त्यातली सारीच जण काही फार मोठं भव्य दिव्य काम करतात असं काहीच नाही, सो आहेत ती आज. तसं जर असतं, मेरिटमध्ये आलेला प्रत्येक पोरगा हा कुठेतरी टॉपला पोहोचलेला पाहिजे होता, पण तसंही का आढळलं नाही. दुसरा एक सर्वे केला गेला की ज्या जगातल्या टॉपच्या कंपन्यांचे जे CEO आहेत त्यांचा अभ्यास केला गेला. सध्या जे जगातले टॉपचे जे कंपन्या आहेत त्यांचे जे CEO आहेत त्यांचा अभ्यास केला गेला की खरंच हे त्यांच्या शाळा किंवा महाविद्यालयीन काळामध्ये ते टॉपला होते का किंवा मेरिटला होते का. तर असं लक्षात आलं तसंही काही नव्हतं. मग असं काय होतं की ते टॉपला पोहोचतात. ह्यांच्या बाबतीत काय झालं, जे मेरिटला होते तेही, तर यांच्यामध्ये जो फरक आहे ना तो आहे IQ आणि EQचा. फक्त एवढाच फरक आहे, IQचा आणि EQचा.
आणि तोच आपण आता समजून घेणार आहोत की नेमकं हे IQ आणि EQ काय भानगड आहे. हा, बुद्धिमत्ता. जेव्हा आपण IQ म्हणतो ना, तर IQ म्हणजे नेमकं काय, तर आकलन क्षमता. आपण शाळा महाविद्यालयात जे काही शिक्षक शिकवतात, शिकल्यानंतर आपल्याला जे समजतं ते आपण नंतर परीक्षेमध्ये लिहून ठेवतो, त्याचे उत्तर देतो. म्हणजे आकलन किती होतं याच्यावरून आपला IQ मोजला जातो. सामान्यतः आपण मुलांच्या बाबतीत हेच विचार करतो ना, त्याला मार्क किती पडले, त्याच्यावरून तो हुशार आहे की नाही हे ठरवतो आपण. आकलन क्षमता. त्यानंतर तर्क क्षमता, लॉजिक. हा, असं झालं तर काय होईल, याचं लॉजिकल थिंकिंग चांगलं आहे, याच्यावरून आपण त्याचा IQ ठरवतो. निर्णय घेण्याची क्षमता, किंवा मग सर्रासपणे किती मार्क पडले याच्यावरून IQ ठरला जातो. चांगले मार्क म्हणजे याचा IQ चांगला आहे. विचार करण्याची क्षमता, याला आपण जनरली IQ म्हणतो. इथं जाणीवपूर्वक असं एक चित्र दाखवलं, ठीक आहे. त्याचं म्हणजे दुसरंही आपलं दाखवता आलं असतं, पण आपण जर आपल्याकडलं दाखवलं असतं काही चित्र तर मग लगेच वाद झाले असते. किंवा काय म्हणजे अरे हेच का दाखवलं तुम्ही, असं का म्हटलं, त्याच्यापेक्षा आपलं बाहेरच. हा, मग ते आणि मग ते बरं वाटतं जरा. हा, नाही तर मग काय लगेच मग वाद सुरू होतात. म्हणून मग हे एक चित्र दाखवलं. आता दुसरं पाहूया आपण. हा EQ काय असतो, ज्याला आपण इमोशनल क्वेश्चन म्हणतो. या इमोशनल क्वेश्चन मध्ये आशावाद असतो, प्रचंड आशावाद. जवळ काहीच नसतं, पण फक्त आशावाद असतो, काय होईल माहित नाही. त्यानंतर स्वविकासासाठी प्रयत्न. हातात फक्त एवढंच असतं की सेल्फ डेव्हलपमेंटसाठी प्रयत्न करायचे एवढंच हातात असतं. त्याच्यामध्ये काय असतं, त्याच्यामध्ये लगेच वाटतं की हा याचा IQ चांगला आहे म्हणजे हा इथं पोहोचणार. मग त्यांनी भलं काही नाही केलं तरी आपल्याला असं वाटतं की तो पोहोचणार. आपल्या मुलांनाही आपण तसंच करतो. 8वी 9वी 10वीला पोरांना मार्क चांगले पडले की लोक म्हणतात लातूरला पाठवायचं. त्या पोराला माहिती नसतं डॉक्टर कसा असतो, तो काय करतो, त्याला नंतर काय करावं लागतं. 8वी 9वी पासूनच तू डॉक्टर होशील. तो जातो नंतर तिथं MBBS ला गेला की मग परत तिथं रिटेकचा मोका नाही, परत येता येत नाही. कारण एकदा ऍडमिशन झालं ना, त्या ऍडमिशन सोडायचं म्हटलं तर 15-20 लाख रुपये भरावं लागतात गव्हर्नमेंटची सीट सोडायची. म्हणजे काय, त्या IQ मुळे काय होतं, IQ मुळे असं ठप्पा बसून जातो की हा आता. पण इथं मात्र काहीच नसतं. स्वविकासासाठी प्रयत्न करतात ही लोक. इमोशनल क्वेश्चन चांगला असणारी लोक. इतरांना प्रेरणा देणे, यांचं काम काय असतं, इतरांना ते मोटिवेट करतात. त्यानंतर कोणत्याही परिस्थितीत जुळवून घेतात, कसं जरी झालं तरी जमतं त्यांचं. आपल्याकडे 5-6 महिन्यापूर्वी एक अभिनेता सुशांत राजपूत, त्यानं आत्महत्या केली. त्याचा IQ कुठल्या लेवलचा असेल, म्हणजे तो असा त्या अभिनय करत होता. म्हणजे त्या क्रिकेटचा कुठला तरी एक मॅच होता की चांगले क्रिकेटर सुद्धा म्हटले अरे याने जर क्रिकेटमध्ये करिअर केलं असतं ना, फार टॉपला गेला असता. म्हणजे अभिनय करताना एवढं छान खेळत होता म्हणे तो. पण त्यानं काय केलं, सुसाईड केलं. म्हणजे काय, कोणत्याही परिस्थितीत जुळून घेता नाही आलं. IQ मात्र टॉपचा होता. अशी खूप अशी उदाहरणं आपण पाहतो की चांगली हुशार लोक आहेत, IQ चांगला असणारे. हुशार आपण कसं म्हणतो, जो चांगला शिकलाय, मार्क चांगले पडले, करिअर चांगले, पैसा कमवतोय, त्याला आपण IQ चांगला समजतो. सध्या इथं काहीच नसतं, इथं काहीच दिसत नाही. आत्मविश्वास असतो या लोकांमध्ये, प्रचंड आत्मविश्वास. कोणी काही म्हणू, हे फक्त चालत राहतात. पुढं काय होईल माहित नाही. त्यानंतर इतरांशी मिळून मिसळून वागणे, असं नाही होत इथं. हे 2 चित्र त्यामुळे दाखवले. हा IQ आणि EQ मधला हा फरक आहे. पण तरी आपण आता एकदा पाहून घेऊया. आता आपण दोघांचं कंपॅरिझन करूया, दोघांची तुलना करूया. आधी IQचं पाहूया. ॲबिलिटी टू थिंक, विचार करण्याची क्षमता आहे IQ मध्ये. आता आपली विचार करण्याची क्षमता जी होती तीच राहणार आहे. आपण किती जरी ठरवलं की मी आता असा विचार करेल, तसा करेल, तसं काहीच नाही. पण आनंदाची बातमी ही आहे, EQ मध्ये ॲबिलिटी टू फील म्हणजे फील करण्याची, कसं वाटतंय, वाटणं जे आहे ना. आता या इथं जे आहेत ना, प्रत्येकाला जरी स्वतःला तुम्ही डोळे बंद करून स्वतःलाच जर विचारलं कसं वाटतंय, मला कसं वाटतंय आता, तर प्रत्येकाची जी फील करण्याची क्षमता आहे, फिलिंग, ते लगेच वेगवेगळी आहे. तुम्ही फील करू शकता. बरं, हा जो शब्द आहे आता कसं वाटतंय, हे आपण दिवसभरात 8-10 वेळेस तरी स्वतःला विचारलं पाहिजे. आपण लोकांना खूप वेळेस विचारतो काय चाललंय, कसं वाटतंय, कसं चाललंय. तर तो आपला कसं चाललं म्हणलं की एक तर म्हणतो खूप वाईट चाललंय, नाही तर बरं चाललंय. स्वतःला विचारायची सवय लावायची, आता कसं वाटतंय. म्हणजे काय, आपण भावनांकडे जातो आपल्या.
फील करायला लागतो आपण की कसं वाटतंय ते लगेच आपणच बरं वाटतंय, छान वाटतंय, एक खूप बोर वाटतंय. त्यानंतर गेट्स थ्रू स्कूल. IQ जो आहे ना तो फक्त शाळा महाविद्यालयातूनच आपल्याला मिळतो. IQ जो आहे तो शाळा महाविद्यालयातून आपण मिळवू शकतो किंवा वाढवण्याची शक्यता आहे. पण इकडे मात्र गेट्स थ्रू लाईफ, म्हणजे उरलेल्या आयुष्यात सुद्धा आपण त्याला वाढवू शकतो. कशाला? EQ ला. म्हणजे ही एक आनंदाची बातमी आहे आपल्याला आजच्यासाठी, की हे आता आपल्या हातात नाही राहिलं काहीच. हे आपल्या हातात नाही राहिलं, परंतु हे आपल्या हातात आहे. गेट्स थ्रू लाईफ. मग ते कुठल्याही क्षेत्रात आपण करिअर करत असू द्या, काहीही करत असू द्या, ते आपला EQ जो आहे आपल्या जीवनामधून आपल्याला शिकायला मिळतो किंवा आपण त्याला वाढवू शकतो. नॉट पॉसिबल रेज IQ लेवल. एक IQची जी लेवल आहे ना ती फार काही अशी वाढवता येत नाही. एखादा मुलगा 10वीला 60% पडले म्हणजे काय त्याला लगेच 12वीला 80-90 वरती जाईल असं काहीच नाही. एक थोडंसं वाढवता येईल, पण इथं मात्र शक्यता आहे. पॉसिबल टू रेज, इथं वाढवण्याची शक्यता आहे. त्याच्या काम कोणाला करावं लागेल? इथं मात्र आपलंच काम करावं लागणार आहे. इथं कुणाची गरज नाही. आयुष्यामध्ये आपला EQ वाढवण्यासाठी कुणाची गरज नाही. इव्हन आपली जी मुलं आहेत त्या मुलांसाठी सुद्धा हे लक्षात ठेवायचं. याचा विचार जास्त काही करू नका, ते करणार आहेत. त्यांना जे काय मार्क घ्यायचे, जे काय शिकायचं ते शिकणारच आहेत. आपलं लक्ष द्यायचं ते इथं. आपल्या ऑफिसमधले जे कर्मचारी आहेत तिच्या प्रश्नावलीमध्ये ना असेच काही प्रश्न आलेले आहेत पहा, त्याच्यावरती आपण चर्चा करूया छानपैकी, म्हणजे सत्र आणखी लक्षात येईल तुमच्या. त्यात तसेच प्रश्न आहेत जे आपल्या याच्या कामाचे आहेत. नंतर कॅन नॉट बी अर्न. आता ते मिळू शकत नाही आपण, पण कॅन बी लर्न, हे शिकू शकतो आपण. कोणतं? EQ आपण शिकू शकतो कसा वाढवायचा. म्हणून आपण सर्वात शेवटी पाहणार आहोत की EQ वाढवण्यासाठी आपल्याला काय करता येईल. हे आपलं सर्वात शेवटीचं आज इथून जातानाच एक हे असेल आपल्याजवळ, EQ वाढवण्यासाठी काय करता येईल. हे दोन्हीचं कंपॅरिझन होतं. तुमचे काही प्रश्न असतील ना तर हात वरती करा, लगेच विचारा, किंवा शेवटी सुद्धा विचारू शकता. पण चालता चालता लगेच जर तुमच्या लक्षात आलं तर तुम्ही विचारू शकता, कारण आपल्याजवळ वेळ 1.5 तासाचा आहे. तेवढ्या वेळात आपण हे सारं व्यवस्थित संपवणार आहोत. IQ व्हर्सेस EQ, इंटेलिजंट क्वेश्चन व्हर्सेस इमोशनल क्वेश्चन. याच्यामध्ये काय सांगितलंय पहा. तो जो आहे ना, एक सर्वे केला गेला आणि सर्वेमध्ये असं लक्षात आलं की जी लोक यशस्वी झालीत ना त्या यशस्वी होण्यामध्ये 80% वाटा हा EQचा होता, इमोशनल क्वेश्चनचा. फक्त 20% वाटा हा IQचा आहे. मात्र आपण जर समाजात असं काही सांगायला गेलो तर आपलाही विश्वास बसणार. आपलं असं वाटेल की असं कसं शक्य असतं. आपलं शाळा महाविद्यालयात जे शिकतो तेच तर महत्वाचं आहे. त्याला कसं येतं, किती मार्क पडतात, हे ते हेच तर महत्व आहे. तर हा सर्वे तर असं सांगतो. हा सर्वे सांगतो की सक्सेसफुल जे लोक आहेत त्यांच्या सक्सेसमध्ये 80% वाटा हा EQचा आहे आणि फक्त 20% वाटा हा IQचा आहे. आणि याच्यासाठी फार काही करताही येत नाही. या IQ साठी फार काही करता येत नाही, पण आपण जे काय करतो ते त्यासाठीच करतो. सुरुवातीचे 20 वर्ष आपले जे काय जातात ना ते यालाच वाढवण्यासाठी आपली सारी मेहनत चालू असते. म्हणून आता ती नवीन एज्युकेशन पॉलिसी येते ना त्याच्यामध्ये हा जोर दिला. आता हळूहळू ते शिक्षकांपर्यंत जाणं, मग पालकापर्यंत जाणं, मग ते विद्यार्थ्यांपर्यंत जाणं, वेळ लागेल जाणं. पण ह्या पुढे मात्र EQचा विषय येणार आपल्या प्रशिक्षणामध्ये. आणि 80% वाटा मात्र इमोशनल क्वेश्चनचा आहे. आता इथं आपण पाहूया तुम्हाला या चित्रात काय दिसतं. या चित्रात तुम्हाला काय दिसतं आणि ते चित्र कशाचं आहे सांगा बरं. पर्वत. ओके, कोणता पर्वत? ओके, कैलास पर्वत कुणाला तरी दिसला. आणखी ओके, आईस, बर्फाचं. आणखीन हिमनग. तो हिमनगच आहे. आईसबर्ग म्हणतो ना आपण. काय होतं या समुद्रामध्ये ना असे बर्फाचे डोंगरच्या डोंगर असतात मोठे मोठे. आणि ते समोरून लांबून ज्यावेळेस एखादं जहाज येतं ना त्यावेळेस त्या जहाजाला दिसतच नाही तो डोंगर आहे म्हणून बर्फाचा. त्या जहाजाला फक्त काय दिसतं, तो वरचं डोकंच दिसतं. खाली खूप मोठा बर्फाचा डोंगर असतो. ते जे टायटॅनिक आहे ना ते टायटॅनिक असं धडकलं होतं की ते वरती लक्षातच नाही आलं. खाली तर खूप मोठं होतं आणि ते बेचिराग झालं. त्या हिमनगामध्ये म्हणजे समुद्रामध्ये जो हिमनग असतो ना त्याचा फक्त वरती ना 15 ते 20% भाग दिसतो
आणि 80% भाग जो आहे ना तो खाली असतो. प्रत्येक व्यक्ती जे समोरून दिसतो ना, तो जो आपला जो काय आपण त्याला ऑब्झर्व करतो किंवा त्याचा अनालिसिस करतो ना, ते आपलं फक्त समोरून दिसतं, ते फक्त 20%च भाग असतो. आतमध्ये फार खळबळ चालू असते. कित्येक लोक असे आहेत की समोरून आपलं असं वाटतं की अरे यार मी त्याला भेटलो होतो रे, असं तर काही जाणवलं नाही त्याच्या चेहऱ्यावरून, तर त्यांनी असं कसं काय केलं. कारण आतमध्ये जे काय चालू आहे ना, ते सारे हे 80% भाग जो आहे. आपण कुठलाही व्यक्ती घ्या, फार कमी असे ट्रान्सपरंट लोक असतील की जे समोर दिसतात तसेच असतात आतमध्ये किंवा काय. म्हणजेच काय, बुद्धिमत्ता म्हणजे फक्त मानसिक क्षमता नाही. म्हणजे जो काय IQ म्हणतो ना आपण, ते फक्त 20% भाग आहे. आतमध्ये खरी गोष्ट आहे की 80%. बुद्धिमत्तेमध्ये भावनिक क्षमतांचा सुद्धा विचार झाला पाहिजे. एखाद्या व्यक्तीला हुशार आहे की नाही किंवा त्याचा IQ लेवल फक्त त्याच्यावरून नाही ठरवायची, त्याच्या मार्कावरून नाही, तर त्याची भावनिक बुद्धिमत्ता कशी. म्हणून भावनिक बुद्धिमत्तेची संकल्पना उदयाला आली. 1990 पर्यंत, 90च्या दशकापर्यंत फक्त IQ होता, तोपर्यंत EQ काही नव्हताच. फक्त लोक काय करायचे, मेरिट यादी पाहिजे आणि समजायची की अरे हा हुशार आहे. ती मेरिट यादीच बंद केली. आता मेरिट वगैरे काहीच नाही, ती यादीच बंद केली. आता या दोन्हीचाही विचार होतो, IQ आणि EQचा. आता IQचा विचार होतो, पण या सत्रानंतर तुमच्या लक्षात येईल की जास्त आपण भर कशाला दिला पाहिजे. ही भावनिक बुद्धिमत्ता ही संकल्पना कशी उदयाला आली, तर भावनिक बुद्धिमत्ता म्हणजे काय, तर हे डॅनियल गोलमन नावाचा एक शास्त्रज्ञ, अमेरिकेतला मानसशास्त्रज्ञ, 1998ला त्याचं हे पुस्तक प्रकाशित झालं, इमोशनल इंटेलिजन्स नावाचं. आणि हे इमोशनल इंटेलिजन्स पुस्तक पूर्ण जगभरामध्ये आलं आणि मग लोकांच्या लक्षात आलं की अरे हे EQ नावाचं काहीतरी प्रकरण आहे. एवढं प्रसिद्ध झालं हे पुस्तक, आणि तेव्हापासून त्या IQ कन्सेप्ट थोडीशी बाजूला पडली आणि ही EQ कन्सेप्ट उदयाला आली. हे जे डॅनियल गोलमन आहेत ना, तुमच्यापैकी इथे इगतपुरीला कोण कोण गेलेले आहेत? असं म्हणतात की हा जो डॅनियल गोलमन आहे ना, तो 15 का 20 वेळेस येऊन गेला इगतपुरीला. बाहेरचा माणूस. म्हणजे आपल्याकडं इमोशनल इंटेलिजन्ससाठी आपल्या याच्यामध्ये साऱ्या गोष्टी आहेत. आपलं जे अध्यात्म म्हणा किंवा आपल्याकडल्या जे काय प्रथा आहेत त्याच्यामध्ये साऱ्या गोष्टी येतात. तो इथं येऊन त्यानं त्याच्यावरती रिसर्च केला असं म्हणतात. मी पाठीमागे एकदा वाचलं होतं त्यांच्याविषयी. असो, आता आपण पाहूया की डॅनियल गोलमन नेमकं काय म्हणतो या इमोशनल इंटेलिजन्सच्या बाबतीत. त्यांनी व्याख्या काय केली भावनिक बुद्धिमत्तेची. त्यानं भावनिक बुद्धिमत्तेची व्याख्या करताना तो म्हणतो स्वतःच्या व इतरांच्या भावभावना समजणे. तो म्हणतो तुम्हाला स्वतःच्या भावना समजतात का? मला कधी छान वाटतंय, मला कधी बोर होतंय, मला कधी दुःख होतंय, कुणाचा चेहरा पाहिल्यानंतर मी आनंदी होतोय, कुणाचा चेहरा पाहिल्यानंतर मी इकडे दुःखी होतोय. म्हणजे आपल्याला आपल्या भावना समजतात का? आनंद, प्रेम, विश्वास, राग, द्वेष, मत्सर, असंख्य भावना आहेत. ह्या ज्या भावना आहेत त्या नेमक्या आपल्या आतमध्ये कधी तयार होतात आणि त्या आपल्याला कळतात का? तो म्हणतो की स्वतःच्या भावभावना समजणे, इतरांच्या भावभावना समजणे. स्वतःच्या समजणे म्हणजे काय? स्वतःला स्वतःबरोबर जुळवून घेण्यासाठी. त्या राजपूतला जर असं वाटलं असतं की अरे मी नर्वस झालोय, मी काहीतरी होईल माझ्याकडून, काहीतरी टोकाचं माझ्याकडून काहीतरी घडतंय, हे जर त्याच्या लक्षात आलं असतं ना, म्हणजेच काय, त्याला त्याच्या भावना कळत नव्हत्या. स्वतःच्या भावना जर आपल्याला आपल्या स्वतःच्या भावना कळायला लागल्या तर आपण दुसऱ्यावरती काम करू शकतो. दुसऱ्यांच्या भावभावना समजणे. कारण आपण समाजातलं खूप मोठं क्रीम आहोत. तुम्ही, मी, आपण जिथं काम करतोय ना, आपण खूप लोकांच्या संपर्कात येतो. आपल्याला आपल्या तर कळल्या पाहिजेत, त्याच्यासोबत आपल्या संपर्कात जे लोक येतात, ॲज अ ॲडमिनिस्ट्रेटर म्हणून माझ्या संपर्कात जे लोक येतात, आपलं त्यांच्या चेहऱ्यावरून लक्षात आलं पाहिजे त्याच्या भावना काय, त्याच्या बोलण्याच्या टोनवरून लक्षात आलं पाहिजे, त्याच्या प्रॉब्लेमवरून लक्षात आलं पाहिजे आपल्याला की अरे याचं नेमकं दुखतं कुठं, काय सांगता येतं. तेवढ्यामुळं आपण त्याला मदत करू शकतो आणि जे त्याचं जे काय त्याचं नव्हतं होणार आहे ते काहीतरी आपण त्याला बदलू शकतो. प्रशासनामधलं सोडा, आपल्या घरामध्ये सुद्धा, आपल्या फॅमिलीमध्ये हे करू शकतो. म्हणून काय तो म्हणतो की स्वतःच्या व इतरांच्या भावभावना समजणे, स्वतःसाठी व इतरांसाठी प्रेरणादायी ठरणे. जो व्यक्ती स्वतःसाठी प्रेरणादायी ठरू शकतो ना, तोच दुसऱ्यासाठी प्रेरणादायी ठरू शकतो. जर मला विचारलं आणि मी जर म्हटलं नाही काही खरं नाही, काय
कोरोनामुळे तर सारच बरबाद झालं, हे राजकारणाच तर काय, रस्ते खूपच खराब झाले. तुमच्यासारखा एखादा मोटिवेट झालेला सुद्धा म्हणाले का अरे इथं ती एसी लावलेली तरी गरम का व्हायला लागलं. मी जर आल्यापासून जर हे सुरू केलं असतं ना तर तुम्ही म्हणले असते आता हे थोडंसं कसं काय सर इथं गरम का व्हायला लागलं. म्हणजे अशीही लोक आहेत की ते काय करतात माहितीये का, स्वतःसाठी प्रेरणा द्यायचं ठरतच नाही. म्हणजे सेल्फ इमेज. आता हे असं होतं बरं का कित्येक, आणि आयुष्यामध्ये प्रत्येक व्यक्ती कधी ना काहीतरी या फेजमधून गेलेला आहे की आपण स्वतःला काहीतरी बिचारे समजतो, गरीब समजतो, दुबळे समजतो, आम्हीच काय असं नुकसान केलं होतं म्हणून आम्ही तो एसटी वाला म्हणतो की एसटी जशी लाल दिसते आपण सुद्धा लाल आहे. प्रत्येक डिपार्टमेंटच्या माणसाला विचार. मला वाटलं काहीतरी बदल होईल म्हणून मी अगोदर ते पोलीस डिपार्टमेंटला होतो त्यावेळेस मला असं वाटायचं यार मी काय असं हे केलं होतं, थोडंसं काहीतरी बदलून पाहूया. मग ते दोन टोक, पोलीस खातं आणि शिक्षण खातं. म्हटलं हे खूप चांगलं असतं, कारण कुठल्याही वयस्कर माणसाला जर विचारलं ना आपण की कुठल्या डिपार्टमेंटमध्ये नोकरी केली पाहिजे तर साहेब अरे तू शिक्षक हो, त्याने ते पोलीस अरे नको नको ते कुत्र्यासारखं. मला ते असं विचार, मी तिथं ड्युटी करतोय आणि बाकीच्याला सांगितलं की तूच म्हणतो कुत्र्यासारखा, मला लगेच मी कुत्रा घेतला. पण समोरच्याला ते लगेच ते जाणवायचं. काही फरक पडला नाही, तिकडे आलो तरी काही फरक पडला नाही. उलट नाही आपण आणखीन पुढे सारे डॉक्टर लोक असतात, आपल्याला तर काही डॉक्टर होता नाही आलं, तिथं सारे डॉक्टर असतात, आपण तिथं जाऊया. काही नाही, तुम्ही कुठेही जा सारखंच आहे. पुन्हा कुठल्याही व्यक्तीला आपण स्वतः काय फील करतो, स्वतःला काय मेसेज देतो, स्वतःसाठी व इतरांसाठी प्रेरणादायी ठरतो. आपण अगोदर स्वतःसाठी प्रेरणादायी ठरू शकतो. यस, मी खूप भाग्यवान आहे, मला पोलीस खात्यातही काम करायला मिळालं, मला एज्युकेशनमध्ये काम करायला मिळालं. हो, मी ग्रामीण भागातून आलो तरी इथपर्यंत मला पोहोचता आलं. म्हणजे काय, मी स्वतःला मोटिवेट करतोय, मी खूप भाग्यवान आहे. आणि तेच मगाशी सांगितलं तसं वाईट चाललंय, मग त्याने काय होईल, आणि अशा प्रशिक्षणाने काय होणार आहे. 20 वर्ष आम्ही काम केलं महसूल नायब तहसीलदार, आम्ही म्हणजे काय होणार, स्वतःला तर मोटिवेट नाही. आणि आता आपल्यावरती जबाबदारी आपण आता एक जरी लूज स्टॉक केलं ना ऑफिस मध्ये तर पाहणारे पाहत नाही. मी थोडे जरी म्हटले ना काही नाही जमलं तर करा, तो मग करतच नाही. तुम्ही आता ऑफिसर आहेत, आपल्याला आता ते पाठीमागचं सारं विषय जावं लागेल. आता एक सुद्धा लूज स्टॉक नाही झालं पाहिजे, छोटं सुद्धा लूज स्टॉक नाही झालं पाहिजे. पाहूया, जमेल, आम्ही केले, खूप पाहिलेत आम्ही. यानं काय होईल, यानं त्यांचं काय नुकसान व्हायचं ते नंतर होईल. पहिलं आपलं नुकसान होईल आणि तेच काय होईल, तेच पर्क्युलेट होईल कुठं, घरी गेल्यानंतर तेच होईल आपल्या विचारामध्ये. म्हणून आपल्याला हे इमोशनल इंटेलिजन्स हा खूप महत्वाचा आहे. आता जरी आपण म्हटलो की काय शिकायची वेळ आहे का, पण हे शिकायची वेळ, बाकीचं काय असेल की नसेल. आणि तुम्हाला खात्रीनं सांगतो मी, हे तुम्ही एकदा समजून घेतलं, आपण जाणार आहोत ती प्रश्नावलीवर, याचा तुम्हाला ऑफिसमध्ये उपयोग होणार आहे, तुम्हाला घरी उपयोग होणार आहे, तुमच्या मुलांसाठी उपयोग होणार आहे, 100% याचा उपयोग होणार आहे. फक्त आपल्याला याच्यावरती काम करायचं. ओके. त्यानंतर तो काय म्हणतो, स्वतः व परस्परातील भावनांचं नियमन करणं. म्हणजे माझ्या स्वतःच्या भावना आणि त्याच्या भावना, म्हणजेच मी जर समजा मी एकदमच असा नर्वस झालेलो आहे, डिप्रेशन मध्ये आहे, आणि समोरचा प्रेरित झालेला आहे किंवा मी प्रेरित झालेला आहे तो डिप्रेशन मध्ये आहे, तर आपल्याला त्याच्यामध्ये समन्वय साधता आला पाहिजे. आणि हे करण्यासाठी समोरच्या व्यक्तीला हे काय असं सत्र झालेलं नाही, जो काय आपल्याकडे येणार आहे ना, जो आपल्याकडे येणार त्याचं सत्र नाही झालेलं असं काही. तो रागात येणार आहे, तो शिवाय घालणार आहे, मी साहेब तुम्ही आता नायब तहसीलदार झाले म्हणून काय झालं असं काही बोलेल. तो एक लक्षात ठेवायचं, आपला सत्कार लोक करतात ना त्यावेळेस लक्षात ठेवायचं की आपलं कुठेतरी इन्सल्टिंग होणार कोणी गोष्टी, कारण त्याला काय माहित नाही ना, तो हे सारं करणारच. म्हणून डॅनियल गोलमननी फक्त या 3च बाबी सांगितल्यात आयुष्यातल्या, की तुम्ही स्वतःला, स्वतःच्या भावभावना तुम्हाला समजतात का, कधी आनंद होतोय कधी दुःख होतोय, ह्या साऱ्या गोष्टी समजतात का, दुसऱ्याच्या समजतात का, त्यानंतर स्वतःसाठी आणि इतरांसाठी तुम्ही प्रेरणादायी ठरता.
तुम्हाला ते खेकड्याचं आणि माशाचं उदाहरण माहिती असेल. जर आपण खेकडे आणि मासे असे आणले आणि एका टोपलीमध्ये खेकडे ठेवले आणि एका टोपलीमध्ये मासे जर ठेवले, तर असं म्हणतात की ज्याच्यावरती खेकडे, ज्या टोपलीमध्ये खेकडे ठेवलेत ना त्याच्यावरती झाकण ठेवायची गरजच नाही पडत, एकमेकाला ओढतात, खाली ओढतात. आणि जे मासे जिथे ठेवलेत ना त्याच्यावरती झाकण ठेवावं लागतं. ते मासे म्हणतात, अरे मला नाही जाता येत तर जाऊ दे, तू खालचा मासा म्हणतो उतर जा उतर जा. ते एकमेकाला मोटिवेट करतात. आम्हाला इथं इतरांसाठी प्रेरणादायी ठरायचे म्हणजे काय, प्रत्येक वेळेस आपलं लूज स्टॉक करूनच नाही चालणार. आमचं काय होतं माहितीये का, आपण खूप म्हणजे घरी दारी कुठेही आपण एवढे लूज स्टॉक करतो ना, आणि मग मुलांवरती ते होऊन जातं. पोरं काहीच नाही पाहत, हे सारं पाहतात. आपण काय करतो, कसं बोलतो, कसं वागतो, ह्याच्यावरती सारं ते अनुकरण करतात इनडायरेक्टली. आणि ऑफिसमध्येही असंच होतं. मी काय करतो ना हे ते सारे पाहतात. मी माझ्या बॉसच्या विषयी काय बोलतो ना ते ऐकलेलं असतं त्यांनी, ते त्यांनी ऐकलेलं असतं. माझ्या बॉसचा फोन आला आणि माझ्या बॉसने सांगितले की ही माहिती पाठवायची, त्यावेळेस मी काय बोलतो ना ते ऐकतात आपले खालचे कर्मचारी. आणि तसंच मग आपल्या बाबतीत ते होणार. म्हणून आपल्याला या पद्धतीने इथं पाहणार आहोत आपण. हा, आता भावनिक बुद्धिमत्तेचे घटक आपण पाहूया नेमके काय आहे. इथपर्यंत तुम्हाला एक अंदाज आला असेल नेमकं काय आहे. आता आपण भावनिक बुद्धिमत्तेचे घटक पाहूया. यामध्ये फक्त 2 घटक आहेत, एक सेल्फ मॅनेजमेंट आणि एक सोशल मॅनेजमेंट. सेल्फ मॅनेजमेंट म्हणजे स्वतःला स्वतः बरोबर जुळवून घेणं. दुसऱ्याचा काहीच संबंध नाही, पार्टनरचाही संबंध नाही, मुलांचा संबंध नाही, आई वडिलांचा संबंध नाही, बॉसचा नाही, कुणाचाच नाही. स्वतःला स्वतः बरोबर आपण कसं जुळवून घेतो हे, आणि दुसरा आहे स्वतःला इतरांबरोबर कसं जुळवून घेतो, सामाजिक व्यवस्थापन. हे 2 जर मॅनेजमेंट जमले ना, बाकीचे मग ऑफिस मधले मॅनेजमेंट किंवा कुठलेही घरचं मॅनेजमेंट, फायनान्सचं मॅनेजमेंट सारे जमायला लागते. ह्या 2 मॅनेजमेंटकडे आपल्याला लक्ष द्यायचं. आता हा जो आहे आत्मव्यवस्थापन, या आत्मव्यवस्थापनामधले 3 घटक आहेत. ते आहेत आत्मभान, आत्मनियमन आणि आत्मप्रेरणा. हे आपण पाहूया एकदा, कारण आपल्याला स्वतःला स्वतःबरोबर जुळून घ्यायचं. हे 3 घटक पाहूया आणि नंतर मग या सामाजिक व्यवस्थापनाचे 2 घटक पाहूया. एवढ्या 5 याच्यामध्ये तुम्हाला ती प्रश्नावली लक्षात येऊन जाईल आणि मग नंतर आपण त्याचं विश्लेषण सुद्धा करणार आहोत. हा, हे आत्मभान काय आहे. सेल्फ मॅनेजमेंटसाठी आत्मभान, सेल्फ अवेअरनेस. सेल्फ अवेअरनेस मध्ये भावनांची जाणीव. भावना, आता अगोदर आपण भावना पाहूया कोणत्या. एक तर सकारात्मक भावना किंवा नकारात्मक भावना, ह्या 2च आहेत. आनंद, प्रेम, विश्वास ह्या सकारात्मक भावना, राग, द्वेष, मत्सर ह्या नकारात्मक भावना. आम्हाला कधी कधी कोणत्या भावना जाणवतात का, त्यात पहिलेच प्रश्न होते बाकी तुमच्या लक्षात येत असेल, मला माझ्या भावना जाणवतात का. आम्हाला आमच्या भावनांचं आकलन होतं का. हे तसं खूप अवघड आहे बरं का, हे एवढं सोपं नाही. म्हणून मी तुम्हाला लिहिताना म्हणत होतो की विचार करून लिहा. आपल्याला आपल्या भावना, राग आला ना त्यावेळेस काहीच जाणवत नाही आपल्याला, आपण रागाच्या भरात काय करू माहित नाही आणि नंतर जाणवतं की अरे मला त्यावेळेस राग आला. म्हणून भावनांची जाणीव आपल्याला आहे का. मग सकारात्मक भावना कोणत्या, नकारात्मक कोणत्या. त्यानंतर अचूक स्वपरीक्षण करता येतं का आपल्या भावनांचं. म्हणजे मला जर आनंद होत असेल ना तर आपल्याला खरंच कळलं पाहिजे की मला हा आनंद होतो, हा खरंच समजतंय का मला. मी आता नर्वस झालोय किंवा मी डिप्रेशन मध्ये आहे हे समजतंय का, त्याचं अचूक स्वपरीक्षण करता येईल. दुसरं कोणी करेल ते नंतरची गोष्ट आहे. हे जे काय सेल्फ अवेअर्ड लोक जे असतात, ज्यांचं आत्मभान चांगलं असतं, हे आत्मभान चांगल्या असणाऱ्या लोकांचं एक वैशिष्ट्य काय असतं, त्यांना स्वतःच्या भावना समजतात, त्याचं अचूक स्वपरीक्षण ते करतात. खरं पाहायला गेलं तर आपलं दुसऱ्याचं परीक्षण खूप छान करता येतं. त्याला राग येतोय, तो असा आहे, तो तसा आहे, पण स्वतःच्या बाबतीत परीक्षण करा म्हटलं की नाही चालत. मग आपल्याला इथे हे सुद्धा शोधायचं की बरेच वेळेस आमच्या भावना सकारात्मक असतात, पण त्या खऱ्याच सकारात्मक आहेत का, विधायक सकारात्मक आहेत का. कधी कधी काय असतं, भावना सकारात्मक असतात पण त्याचे परिणाम नकारात्मक असतात. भावना नकारात्मक असतात पण परिणाम सकारात्मक असतात. थोडस कॉम्प्लिकेटेड आहे बरं का, लक्षात घ्या. भावना सकारात्मक आहेत पण त्याचे परिणाम मात्र नकारात्मक असतात. एखादं उदाहरण सांगा. भावना सकारात्मक करत असताना, एखादी गोष्ट करत असताना मला खूप छान वाटतं, पण तेच जर मी वारंवार करायला लागलो ना तर त्याचे परिणाम मात्र नकारात्मक होणार आयुष्यात लॉंग टर्म. आपण एखाद्याला अडचणीच्या काळात जर त्याला भेटायला किंवा सहानुभूती दाखवायला जातो, याच्यावर असा असा प्रसंग होतो, त्याच्या मनात तर येऊ शकतो की आपली गंमत पाहिला नाही. त्याचं नाही. आता इथं सारं हे सेल्फ आपल्या बाबतीत, उदाहरण आपल्या बाबतीत.
एखादी आपली सवय असते हा तिचा हा नंतर परिणाम वाईट. यस यस मॅडमांनी सांगितलं. सर सर सांगा 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 सांगा. बरोबर आहे, तुम्ही म्हणतात ते बरोबर आहे. सांगा सांगा. तेच सांगणार आहे मी. माझं सांगतो दुसऱ्याचं नका सांगू, स्वतःच सांगा. मॅडमांनी सांगितलं तेच की आपली सवय, सॉरी आपली सवय की काही लोकांना व्यसनाची सवय असते. व्यसन करताना सकारात्मक इमोशन्स असतात. व्यसनी जे लोक आहेत त्या इमोशन्स सकारात्मक आहेत. ते त्यांना असं वाटतं की अरे मला छान वाटतंय ना, मग ते वारंवार ती गोष्ट करतात. पण सकारात्मक इमोशन्स आहेत पण लॉंग टर्मला त्याचे परिणाम काय होतात हे लक्षात आलं पाहिजे. आता काही नकारात्मक इमोशन्स असतात पण परिणाम सकारात्मक असतात. वाव व्हेरी गुड. मला हेच उत्तर एकदम साधं पाहिजे होतं, फार मोठं नकोच, एकदम सिंपल. सकाळी लवकर उठणं ना, इमोशन्स किती वाईट असतात, नको वाटतं हे उठायला नको, परंतु ते जाणीवपूर्वक करायचं असतं कारण त्याचे लॉंग टर्म इफेक्ट हे असे छोटे छोटे विद्यार्थ्यांसाठी अभ्यास नकारात्मक इमोशन्स असतात पण लॉंग टर्मला इफेक्ट हे लक्षात आणून दिलं पाहिजे आपल्याला की आपल्या ज्या काही इमोशन्स आहेत ना त्या कोणत्या आहेत. थोडक्यात काय, सेल्फ डेव्हलपमेंटसाठी जे जे काय करावं लागतं ना त्याच्या इमोशन्स ह्या नकारात्मकच असतात. सकाळी योगा करायला लावा, अरे काय वाईट आहे. सकाळी उठायला लावा, अभ्यास करायला लावा, आहाराच्या सवयी, हेल्थच्या सवयी, ह्या साऱ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या करताना खूप त्रास होतो. आणि तुम्ही समाजात पाहाल जर सर्वे केला ना जवळपास 70% लोकांना हे चालत जमत नाही. ही जी लोक असतात ना आत्मभान असणारी ह्यांना मात्र हे चांगलं जमतं. ते जाणीवपूर्वक ते गोष्टी करतात. मुलांच्या बाबतीत जे काय होतं ना ते इथंच ते घडतं की ज्या ज्या गोष्टी आपल्यालाही वाटतं जाऊ त्याला, मग त्याला आता बरं वाटतंय ना तर करू द्या. जे कृती करत नाहीत लोक, सारे लोक आजकाल हुशार खूप आहेत पण कृती करायची वेळ आली की बाजूला असतात. त्यानंतर यासाठी आत्मभानासाठी आपल्याला स्वतःचं स्वॉट करता आलं पाहिजे. स्वॉट अनालिसिस हा शब्द तुम्ही या 5-6 दिवसामध्ये ऐकला का एखादा? यापूर्वी कधी तुमच्यापैकी कोणीतरी ऐकला असेल एखाद्याने तरी स्वॉट अनालिसिस नाही? ओके. आपल्याला आत्मभानासाठी SWOT, S म्हणजे आपल्या स्ट्रेंथ, W म्हणजे आपले विकनेस, O म्हणजे अपॉर्च्युनिटी आणि T म्हणजे थ्रेट्स किंवा धोके. आपल्याला आपलं स्वॉट अनालिसिस करता आलं पाहिजे. स्वॉट अनालिसिस केलं की आपलं आत्मभान वाढायला लागतं. यस म्हणजे स्वतःच्या क्षमता. आपला खूप वेळेस ना प्रत्येक व्यक्तीला असं वाटत असतं आयुष्यात कधीतरी आपण फार ग्रेट आहोत. कधी ना कधीतरी एकदा तरी वाटतंच की आपण फार ग्रेट आहोत, इतरांपेक्षा आपण ग्रेट आहोत, आपण काय असे तसे काय असं वाटतं ना कधीतरी. एकदाचा कागद आणि पेन घ्यायचा, सर सर प्लीज प्लीज मलाही सांगा, सर्वांना ऐकू दे काहीतरी, नाही का? मी पाहिलंय सर तुम्ही काहीतरी सांगत होते, मलाही ऐकू द्या. ते म्हणतात मी काहीच नाही म्हणलं, काहीतरी सांगताय. आयुष्यात प्रत्येकाला वाटतं की आपण फार ग्रेट आहोत. एकदाचा कागद आणि पेन घ्यायचा आणि आपल्या क्षमता लिहून काढायच्या, आपल्यामधले काय काय ग्रेटनेस आहे. कधीतरी असं वाटतं की आपण फार गरीब आहोत, काय खरं नाही. कोरोनाच्या काळात तर प्रत्येकाला असं वाटलं होतं काय खरं नाही, काही खरं नाही ना. तर एकदाचा कागद पेन घ्यायचा आणि आपल्या त्रुटी काय काय आपल्यामध्ये त्या लिहून काढायच्या. मग आपल्या स्ट्रेंथ आणि आपले विकनेस एकदा लिहून काढले की मग त्याच्यावरती विचार करायचा की आता याच्यामध्ये आपला अपॉर्च्युनिटी कुठे आहे, संधी कुठे आहे. या माझ्या क्षमता आहेत त्या मी वाढवणार आहे, या माझ्या विकनेस आहेत ते मी कमी करणार आहे. आता मला संधी कुठं आहे त्याचा विचार करणं आणि मला धोके कोणते कोणते आहेत, थ्रेट्स. मग एखादी महिला असेल तर ती म्हणेल नाही माझी ही मर्यादा आहे, मी महिला आहे. एखादा हँडिकॅप असेल तर तो म्हणेल की नाही माझी ही मर्यादा आहे, मला हे नाही करता येणार. अशा पद्धतीने आपण आपलं स्वॉट अनालिसिस करू शकतो. मग हे स्वॉट अनालिसिस केलं की स्वतःचं करता येतं, तसंच आपल्या कुटुंबाचं करता येतं, तसंच आपल्या ऑफिसचं स्वॉट करता येतं. आपण ज्या टेबलचं काम करतो आपल्याकडे जे क्षेत्र आहे त्याचं आपल्याला स्वॉट करता येतं आणि मग त्याच्यातून आपला कुठे संधी आहे म्हणजे ऑफिससाठी सुद्धा या स्वॉट अनालिसिसचा आपला उपयोग करता येतो. हे आत्मभान. त्यानंतर दुसरा भाग आहे तो आहे सेल्फ कंट्रोल, स्वतःच्या भावनांवरती नियंत्रण. इथं आपल्याला भावनांची जाणीव, फक्त इथं आपण भावना समजून घेतल्या होत्या की मला समजायला लागल्यात भावना मला समजतात. राग आलेला समजतो, दुःख झालेलं समजतं, आनंद झालेला समजतो. आत्मनियमन मध्ये काय होतं,
आता माझ्या भावनांवरती मला नियंत्रण करता येतं का, कंट्रोल करता येतं का? म्हणजे मला राग आलाय हे समजलं की लगेच त्या क्षणी अरे मला थोडंसं शांततेत घ्यायचं. अरे मला आनंद होतोय, सकाळी मी उठत नाही, व्यायाम करत नाही, मला आनंद होतोय, पण नाही आता हे फेकून द्या, पटकन उठा, बाहेर पडा. म्हणजेच स्वतःच्या भावनांवरती नियंत्रण असतं. आत्मनियमन, सेल्फ कंट्रोल असणारे लोक जे आहेत ना, त्यांचं स्वतःच्या भावनांवरती नियंत्रण असतं. वर्तनात विश्वास, पात्रता आणि सच्चेपणा असतो. अशी जी लोक असतात ना, ह्या लोकांचं एक इंटेन्शन जे असतं ना, इंटेन्शन म्हणजे काय, ते जसं बोलतात, जसं वागतात ना, ते समोरच्याला लगेच जाणवतं. तुम्ही समाजामध्ये काही लोक पहा, ते असे खूप मोकळे बोलतात आणि लक्षात येतं. काही समाजकारणी असतील, काही राजकारणी असतील, ते एवढे सेल्फ कंट्रोल असतात ना, त्यांच्या बोलण्यातूनच आपलं जाणवतं. त्यांच्या वर्तनामध्ये विश्वास, पात्रता असते. म्हणजे एखाद्याच्या बोलण्यावरती लगेच विश्वास बसतो की अरे हा म्हणतो ते खरं असेल, किंवा तो वागतो कसा. सेल्फ कंट्रोल असणाऱ्या लोकांच्या वर्तनामध्ये आणि त्यांच्या वागण्यामध्ये विश्वास, पात्रता असते. त्यानंतर आपल्या सद्सद्विवेक बुद्धीशी प्रामाणिक राहून ते निर्णय घेतात. डिसिजन मेकिंग आलं पाहिजे परत. अशी जी लोक आहेत ना, ते लोक काय म्हणतील याचा विचार नाही करत. त्यात एक प्रश्न होता पहा तुम्हाला, की इतरांनी किती जरी नाव ठेवलं तरी मी माझ्या याच्यावरती ठाम असतो का. आपल्या सद्सद्विवेक बुद्धीशी प्रामाणिक राहून आपण निर्णय घेतो का. आता सद्सद्विवेक बुद्धी म्हणजे काय, तर कुणाला काय वाटेल याचा विचार न करता आपल्या आतला आवाज काय सांगतो त्याच्यानुसार आपण निर्णय घेणं. प्रॉब्लेम सोडत असताना आपल्यासमोर पर्याय खूप येतील, आपण कसा निर्णय घेतो. महाभारतातली एक गोष्ट आहे. महाभारतामध्ये हे जे 5 पांडव आहेत, ते 5 पांडव वनवासामध्ये असतात आणि ते वनवासात असताना त्यांना तहान लागते जंगलामध्ये. मग तो सर्वात छोटा जो पांडव आहे नकुल, तो पाणी आणण्यासाठी जातो. तिथं गेल्यानंतर तिथे एका तलावावरती यक्ष नावाचा राक्षस असतो. तो म्हणतो, नकुल तुला जर पाणी प्यायचं असेल तर माझ्या तुला प्रश्नाची उत्तरं द्यावी लागतील. तू जर माझ्या प्रश्नांची उत्तरं दिली तरच मी तुला पाणी पिऊ देईन, अन्यथा मी तुझा इथं मर्डर करेल, तुझी हत्या करेल. असं म्हणतात की तिथं नकुल मरून पडला होता. त्याला जे काय प्रश्न विचारले त्याची उत्तरं त्याला देता नाही आली. त्यानंतर सहदेव गेला. सहदेवाची ही तीच अवस्था झाली. अर्जुन आणि भीम चौघही तिथं मरून पडले होते पाणी आणण्यासाठी गेल्यानंतर. त्या यक्षाने त्यांना मारून टाकलेलं होतं. आणि सर्वात शेवटी तिथं युधिष्ठिर गेला आणि युधिष्ठिराला तो यक्ष म्हटला की युधिष्ठिर महाराज, तुम्हाला जर पाणी प्यायचं असेल तर माझ्या प्रश्नांची उत्तरं द्यावी लागतील. तुम्ही जर माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं तर तुम्हाला पाणी पिऊ देईल, अन्यथा तुमची ही अवस्था या 4 भावंडासारखी होईल. असं म्हणतात की युधिष्ठिर म्हटले की ठीक आहे, विचारा तुम्हाला काय विचारायचं ते. एक प्रश्न विचारणार होता यक्ष. एका प्रश्नाचं उत्तर दिलं की लगेच तो यक्ष दुसरा प्रश्न विचारायचा. असं करता करता 15 प्रश्न झाले आणि प्रत्येक प्रश्नाचं उत्तर युधिष्ठिर देत होता. ठरलं काय होतं, एकच प्रश्न आणि त्याचं उत्तर दिलं की पाणी प्यायला मिळेल. आपल्या आयुष्यात असंच असतं. आपल्याला असं वाटतं की हा एकच प्रश्न आहे, हा सोडवला की संपलं सांग. पण आपल्या नकळत नियती काय करते, एकानंतर एक प्रश्न, एकानंतर एक प्रश्न अशी सिक्वेन्स आणते. आणि म्हणून आपण म्हणतो यक्ष प्रश्न आहे. आपल्या मराठीमध्ये 10वीला असताना आपण यक्ष प्रश्न शब्द वाचला असेल. तो यक्ष प्रश्न आला कुठून, तो इथून आला. जीवनामध्ये आपण जाईपर्यंत एकानंतर एक प्रश्न कधी येतात कळतच नाही. आणि आपण म्हणतो की नाही, हा प्रश्न सोडवला की सारं संपणार आहे आता. ते येतात या युधिष्ठिरासारखे. त्या युधिष्ठिराने 15 प्रश्नांची उत्तरं दिली. तो यक्ष म्हटला, महाराज मी तुमच्यावरती खूप खुश झालो. तुम्ही माझ्या प्रश्नांची उत्तरं दिली, तुम्हाला पाणी पिऊ देतो. पण पाणी प्या तुम्ही, पण तुम्हाला एक गिफ्ट म्हणून या 4 भावापैकी एका भावाला मी जिवंत करतो. सांगा कोणत्या भावाला जिवंत करतो. हे काय एन्जॉय करायचं काम नव्हतं, हे खरं तर प्रश्नच होता. हा प्रश्न होता, सांगा कोणत्या भावाला जिवंत करू. तो यक्ष प्रश्न आहे ना, या 4 भावापैकी कोणत्या भावाला जिवंत करायचं सांगायचं. एका क्षणामध्ये युधिष्ठिर म्हटला की माझ्या सर्वात छोट्या भावाला जिवंत करा. त्याचं हे उत्तर ऐकलं की तो यक्ष असा परेशानच झाला. अरे याला एवढा चांगला पर्याय दिला होता. त्या युधिष्ठिराच्या जागेवर मी जर असतो ना तर काय केलं असतं. मी म्हटलं असतं आपल्याबरोबर अर्जुन किंवा भीम पाहिजे असतो, आपण एकटे जिवंत आहोत. तुम्ही तेच केलं असतं प्रत्येकाने. तो युधिष्ठिराने सांगितलं नकुलला जिवंत कर. त्या यक्षाने नकुलला जिवंत केलं. तो म्हटला, महाराज युधिष्ठिर महाराज, मी तुम्हाला एवढा चांगला पर्याय दिला होता तरीही तुम्ही नकुलला जिवंत कर असं का म्हणालात. परत प्रश्न, नकळत प्रश्न येतात आपल्या आयुष्यात. नकळत आपल्या लक्षातही येत नाही आपण दुसरा प्रश्नही कसा केला.
त्या युधिष्ठिराच्याही लक्षात आलं नाही, परत प्रश्न आलाय. त्यानं एका क्षणात सांगून टाकलं. सद्सद्विवेक बुद्धीने सांगतोय बरं का, हे ज्या निर्णय घेतोय ना तो युधिष्ठिर, जे निर्णय घेतोय ना, आपलं ते युधिष्ठिर नाही पाहायचं. आपलं हे सद्सद्विवेक बुद्धी आणि निर्णय आणि सेल्फ कंट्रोल आणि आत्मभान असणारी लोक पाहतोय आपण. फक्त गोष्टीच्या स्वरूपात पाहतो, स्टोरी टेलिंगच्या. तो युधिष्ठिर म्हटला, महाराज मला 2 आई, आम्हाला 5 जणांना मिळून 2 आई. एका आईचा मी जिवंत आहे. माझ्या आतल्या आवाजाने सांगितलं की दुसऱ्या आईचा एक जण जिवंत असावा, आणि म्हणून मी सांगितलं की नकुलला जिवंत कर. तो यक्ष परेशान झाला. तो म्हटला, महाराज तुमचं उत्तर मला आवडलं, परंतु आता जर मी या 3 भावांपैकी एकाला कोणाला जिवंत करू असं जर विचारलं तर तुम्ही आता काय सांगा? परत प्रश्न. तो म्हटला, महाराज तुम्ही काही जरी सांगितलं, आता मला कुठला जरी पर्याय दिला तरी आता मी सांगेल की सहदेवाला जिवंत करा. तुम्ही परत मला विचारताना आता ना तुम्ही प्रश्न विचारायचे मी उत्तर द्यायचं, यापेक्षा ना तुम्हाला मी संधीच देत नाही, मीच त्याची उत्तर देत राहतो. आम्हाला आमच्या आयुष्यात ना प्रश्न येणारच आहेत. प्रश्न यायच्या अगोदरच उत्तर द्यायची सवय लावायची. तो युधिष्ठिर म्हणतो की अर्जुन आणि भीमपेक्षा सहदेव हा छोटा आहे, आणि नैसर्गिक न्याय तत्वाच्या नुसार जिवंत राहण्याचा अधिकार छोट्याचा आहे. दवाखान्यामध्ये जर व्हेंटिलेटर जर एकच असेल आणि 4 जण जर असतील ना, जसे आता कोरोनाच्या काळात, कुणाला लावायचे तर अगोदर कुणाला, वयस्करला नाही लावत, म्हाताऱ्या माणसाला नाही देणार, कुणाला, जो यंग आहे त्याला. कारण नैसर्गिक न्यायतत्व काय सांगतं, जिवंत राहण्याचा अधिकार कुणाचा आहे अगोदर, छोट्याचा. आणि मग मी सांगेन तुम्हाला की सहदेवाला जिवंत करा. ते यक्ष म्हटलंय साऱ्याच भावाला जिवंत करू, आणि त्या 5ही भाऊ ते जिवंत राहील. आपला ती गोष्ट ही बाजूला सोडा. आता त्या गोष्टीच्या पाठीमागे काय पाहायचं होतं आपल्याला, आपला सद्सद्विवेक बुद्धीने निर्णय घेताना आपण काय करतो, बरेच वेळेस आपण विचार करतो लोक काय म्हणतील, मी जर असं केलं तर काय होईल. ही लोक काय करतात, आत्मभान असणारी लोक किंवा आत्मनियमन असणारी लोक लोकांचा विचार नाही करत, आपला आतला आवाज काय सांगतो, मी काय केलं पाहिजे. सद्सद्विवेक बुद्धीला प्रामाणिक राहून ती निर्णय घेतात. ही लोक नवोपक्रम असतात, नवोपक्रमशील, क्रिएटिव्ह असतात, काहीतरी हटके. सारे लोक जे एकाच मार्गाने गेलेत ना, त्या मार्गाने नाही, आम्ही काहीतरी वेगळं करतो. म्हणून त्याच्यामध्ये तोही प्रश्न होता पहा. तुम्हाला ती प्रश्नावली वाचत असताना लक्षात नसणं आलं की हे काय आहे, परंतु हे जे काय आपण पाहतो ना ते त्याच्यामध्ये उमटवलं होतं. आपण शेवटी ज्यावेळेस पाहू ना त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल की आपण कुठं आहोत, नेमकं काय केलंय आपण. हे आत्मनियमन. हा, आणि तिसरा भाग जो आहे सेल्फ मॅनेजमेंट मधला तिसरा भाग, आत्मप्रेरणा, सेल्फ मोटिवेशन. हे सेल्फ मोटिवेटेड जे लोक आहेत ना ते मगाच्या त्या माशासारखे. सेल्फ मोटिवेटेड लोक कसे असतात, ते स्वतःला मोटिवेट करतात, भलं कुणी काही बोलू द्या. अधिक उच्च संपादनाची उर्मी असणे, यांचा डेव्हलपमेंटल ॲटिट्यूड असतो. अधिक उच्च संपादनाची उर्मी. खरं पाहायला गेलं तर प्रत्येक व्यक्तीला ना, आपण आता जे काय आपलं पद आहे, आपलं जे काय प्रतिष्ठा आहे, आपला जो मान आहे, सन्मान आहे आणि पैसा, याच्यापेक्षा प्रत्येक व्यक्तीला जास्तीचं पाहिजे असतं. प्रत्येकाला प्रमोशन पाहिजे असतं, पैसा जास्तीचा पाहिजे असतो, समाजात मान सन्मान पद प्रतिष्ठा. पण सामान्यपणे लोकांना ना जास्तीचं पाहिजे असतं, पण जास्त काही करायचं नसतं. आम्ही आता जे करतोय ना त्याच्यामध्येच आम्हाला जास्त पाहिजे असतं. मात्र हे जे असतात ना सेल्फ मोटिवेटेड लोक, ते काय म्हणतात माहितीये का, अधिक उच्च संपादनाची त्यांची उर्मी असते आणि त्यासाठी देण्याची तयारी असते. काही जर मिळवायचं तर काहीतरी द्यावं लागेल. आम्ही म्हणू की नाही आहे त्या परिस्थितीतच मला पाहिजे, तर ते नाही सांगणार. यांचं वैशिष्ट्य, निष्ठेनं कार्यरत राहतात ही लोक. कोणी काहीही बोलू द्या, निष्ठेनं कार्यरत. बस आम्हाला विरोध होईल ऑफिसमध्ये, आम्ही काम करताना विरोध होईल. त्या प्रश्नावलीमध्ये आहे पहा, ते प्रश्नही आहेत. तुम्ही त्याची उत्तर काय लिहिली होती ते नंतर आपण पाहणार आहे. ही लोक निष्ठेनं काम म्हणजे डिव्होशन. त्यानंतर विविध कृती आणि उपक्रमामध्ये पुढाकार घेणे. विविध कृती आणि म्हणजे इनिशिएटिव्ह घेतात ही लोक. जनरली काय होतं ऑफिसमध्ये, आता तुमच्या लक्षात आलं असेल, तुम्ही आता म्हणजे नवीनच जॉईन केलंय, तुमच्या लक्षात आलं असेल की ऑफिसमध्ये काय होतं की जी लोक काम करतात ना, काम करणाऱ्या लोकांनाच बॉस काम सांगतात. आणि मग असं एक असतं की जो करतो ना त्याच्याच मागं लागतो. आणि मग हळूहळू काय म्हणतात लोक माहितीये का, त्यातले काही लोक असं म्हणतात
की अरे आपण करतो ना म्हणूनच आमच्या पाठीमागं लागतं आणि मग ते थोडेसे मागं सरकतात. पण होतं काय, जी लोक समोर जातात ना त्यांना संधी मिळायला लागते, हळूहळू संधी मिळायला लागते. आणि मग आपले जे बॉस आहेत ते सुद्धा आपल्यावरती विश्वास ठेवायला लागतात आणि आपल्याला काम देतात. म्हणून आपण पाहतो काही काही लोक सांगतात पहा, अरे तो अमुक अमुक आहे ना, तो जो आता त्या पदावर पोहोचला ना, तो आणि मी शाळेत सोबतच होतो, आम्ही एकाच बाकड्यावरती बसायचो. अरे मग तो ती एवढा पुढं का गेला? आपल्याला ती सवय नव्हती पुढे पुढे करायची. पुढे पुढे म्हणजे पहा, जे लोक पुढे गेलेत ना आपल्या बरोबरचे, त्यांच्याकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन काय असतो. मला तरी खूप छान हसू आलं बरं का, म्हणजे खूप केलंय. तर आपण ना जी लोक आपल्या पुढे जातात ना त्यांच्याविषयीचा आपला ॲटिट्यूडच असा असतो. आम्हाला नाही ती सवय पुढे पुढे करायची, त्यांना पुढे पुढे करायची सवय होती म्हणून ते पुढे पुढे ऍक्च्युअली तसं होतच नाही. आपण तसा विचार करतो, ऍक्च्युअल तो असतो सेल्फ मोटिवेटेड. जे लोक असतात ना ते समोर जातात, कुठल्याही कृती आणि पुढाकार घेतात. त्याच्यामध्ये पुढारी शब्द कसा तयार झाला माहितीये? पुढारी, जो पुढाकार घेतो तो पुढारी. आम्ही त्या पुढारी शब्द त्या नेता शब्दाला एवढं गुळगुळीत करून टाकलं. तुम्ही पहा, एखादा कार्यक्रम असू द्या, ते कार्यकर्ते असतात ना ते बरोबर कसे फोटो देतात पहा, पुढाकार घेतात पुढे 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 आणि बरोबर फोटो द्यायचे. आपल्याला असं वाटतं पुढे पुढे करायचं, पुढे पुढे करा. तेवढी तरी डेअरिंग, तुमचा संकोच, तुम्ही त्याच्या पुढे जात नाही. म्हणून आयुष्यामध्ये पुढाकार घ्यायला शिकवायचं. मग ती आपली मुलं असतील, आपण पुढाकार घ्यायचा. जिथं जिथं संधी मिळेल तिथं तिथं पुढाकार घ्यायचा. आणि पुढाकार घेतली जात नाही. लोक म्हणतात नको, जो करतो त्याच्याच मागं लागतं. आणि मग आपलं बरं आहे, मग आम्हाला नाही जमत ते पुढे पुढे करायला, आम्ही नाही करत. सतत आशावादी राहणं, ही जी लोक असतात ना सेल्फ मोटिवेटेड, ती आशावादी असतात, ऑप्टिमिस्टिक. आता ह्या आत्मप्रेरित लोकांना, किंवा त्याच्या अगोदर आपण आत्मनियमन किंवा आत्मभान, ही जी लोक आहेत ना आत्मव्यवस्थापन चांगली जमणारी, त्याचा एक किस्सा सांगतो. ह्या लोकांच्या बाबतीत काय होतं माहितीये का, यांना कुणी किती जरी खाली ओढायचा जरी प्रयत्न केला ना तरी यांच्यावरती काहीच फरक पडत नाही. कारण समाजात असे खूप लोक असतात बरं का, आणि आपण त्याला घाबरतो. लोक काय म्हणतील, आपलं कुणी आपली पाठीमागं निंदा तर नाही करणार ना. नारायण मूर्ती, इन्फोसिसचे नारायण मूर्ती, त्यांची एक मुलाखत चालू असते अमेरिकेतल्या चॅनलवरती. आणि त्या अमेरिकेतल्या चॅनलवरती ती मुलाखत चालू असताना ती जी अँकर आहे ती मस्त अशी विचारते त्यांना, मूर्ती साहेब तुम्ही भारतासाठी काय केले? एक 5,000 रुपयामध्ये तुम्ही तुमची कंपनी सुरू केली, भारतामध्ये तुम्ही संगणकाची क्रांती केली, आणि पाठीमाग असं स्क्रीनवरती दाखवताय की अमेरिका दक्षिण कोरियाकडून काय आयात करते, चायनाकडून काय आयात करते, आणि भारताकडून ब्रेन आयात करते, सॉफ्टवेअर, असं ती पाठीमागं दाखवत होती. आणि एक एक गोष्ट सांगत होती, तुम्ही ग्रेट आहात, इंडिया ग्रेट आहे, नारायण मूर्ती ग्रेट आहात. आणि मग हळूच होती, त्यांना एका मोठ्या ह्याच्यावरती घेऊन गेले, हवा भरली खूप त्यांच्यामध्ये. आणि मग म्हणते, पण नारायण मूर्तीजी, आम्ही असं ऐकलंय की तुमचा मुलगा मात्र कम्प्युटरचं शिक्षण घेतोय आणि ते मात्र अमेरिकेत शिकतोय, असं कसं काय? तुम्ही संगणकाच्या बाबतीत ग्रेट आहात, इंडिया ग्रेट आहे, इन्फोसिस ग्रेट आहे, मग हे सारं असताना तुमचा मुलगा मात्र अमेरिकेत शिक्षण घेतोय, असं कसं काय? आणि मग त्यांच्याकडे पाहते, आता कशी मजा येईल यांची. असं बरेचसे लोक करतात असं, आणि इंटरव्ह्यू मध्ये असं असतं. आणि कुत्सितपणे हसते ती त्यांच्याकडे, कुत्सितपणे, की तुमचा मुलगा तर आमच्याकडे शिकतोय. नारायण मूर्ती सेल्फ मोटिवेटेड, ते असे पाहतात आणि एक स्माइल देतात छोटंसं, आणि म्हणतात, तुम्ही म्हणतात ते खरं आहे की भारत ग्रेट आहे, इन्फोसिस ग्रेट आहे, नारायण मूर्ती ग्रेट आहे, पण हेही खरं आहे की माझा मुलगा मात्र अमेरिकेत शिकतोय. थोडंसं असं खजील होऊन म्हणतात की माझा मुलगा अमेरिकेत शिकतोय, हेही खरं आहे, तर त्याचं काय आहे, माझा मुलगा भारतातली संगणकाची एंट्रन्स परीक्षा पास होऊ शकला नाही. थोडासा वेळ लागला पण जमलं ना. म्हणजे काय, म्हणजे काय, म्हणजे आमची एक्झाम एवढी हार्ड आहे, माझा मुलगात कमी आहे, भारतात काहीच कमी नाही, माझ्या मुलात कमी, आणि तुमची फार सोपी आहे. ह्या लोकांचं काय असतं, यांना कुणी खाली खेचायला जरी लागला ना तरी हे काय करतात, बाजी उलटवतात. आणि होतं काय, समाजामध्ये अशी खाली ओढणारी लोक पुष्कळ आहेत.
जे आपण मगाशी उदाहरण पाहिलं ना, आपल्याला शोधायचंय की आम्ही कुठे आहे, मासे का खेकडे, आम्ही कुठल्या टाईपचं वागतोय. मग ते स्वतः बरोबर सुद्धा आपण असं वागतो बरं का, खेकड्यासारखं कधी कधी वागतो आपण स्वतः बरोबर सुद्धा, आपल्या मुलांबरोबर. मग आम्हाला शोधायचं की आपण काय करतो. मग हे झाले आपले आत्मव्यवस्थापनाचे 3 भाग: आत्मभान, आत्मनियमन आणि आत्मप्रेरणा. आता आपण पाहूया ह्या 3 बाबीवरती आपल्याला काम करायचं. आयुष्यात ह्या 3 बाबीवरती काम करायचं. आता स्वतःला इतरांबरोबर जुळवून घेताना काय करायचं. अगोदर आपण सामाजिक कौशल्य पाहूया. स्वतःला इतरांबरोबर जुळवून घेताना आपल्याला काय करायचं. पेन आहे का कोणाकडे? एक पेन आणि 2 जण पाहिजेत. 2 कोणीतरी या मला मदतीला. एक पेन घेऊन कोणीतरी या. ओके, या सर. एक खेळ खेळणार आहोत आपण. या सर. हे पहा, पुढाकार घेणं आपण जे म्हटलो ना आता, या म्हटलं की अरे कशाला बोलवतील, कशाला. इथे या सर. आपलं एक छोटासा ते ठेवून द्या या खाली. आपण एक छोटासा खेळ पाहणार आहोत. तुम्ही फक्त सर्वांनी ऑब्झर्व करायचं. काय करायचं सर, एका बोटाने तुम्ही असं करायचं, दुसऱ्या बोटाने तुम्ही धरायचं आणि तुमच्याकडं तुम्हाला एक ऍक्टिव्हिटी काय करायची, इथून तिथपर्यंत जायचं आरामात. दुसरं बोट लावायचं नाही, इथून तिथपर्यंत जायचं आणि शेवटपर्यंत. हा, आणि तिकडे यायचं परत. ओके, तुम्ही फक्त ऑब्झर्व करा. एकदम स्लो, खालू नका, पोहोच नका, बोट हलवू नका. हो सर, काही नाही, काही नाही. प्लीज 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 एकदम सरळ प्लीज त्यांच्याकडे लक्ष द्या फक्त. तुम्ही सांगूच नका. तुम्ही कॅमेऱ्याकडे याल अशा पद्धतीने या बरं का. कॅमेऱ्यामध्ये तुम्ही आले पाहिजे. बरोबर, माणूस मागे कॅमेऱ्यामध्ये आले पाहिजे, त्याच्यामुळे या अलीकडे जा. वरती येतो का? ओके ओके, बस ठीक आहे. धन्यवाद. बसा. आपला मुद्दा काय होता, सामाजिक कौशल्य, सोशल स्किल. स्वतःला इतरांबरोबर जुळून घ्यायचे. आतापर्यंत आपण जे 3 स्किल पाहिले ना, ते स्वतःला स्वतःबरोबर जुळून घेताना त्याच्यामध्ये आपण काहीच ऍक्टिव्हिटी केली नाही, कारण आपला ती प्रयोग करायचे. इथं मात्र आता काय आहे, स्वतःला इतरांबरोबर जुळून घ्यायचंय. सोशल मॅनेजमेंट म्हणजे नेमकं काय असतं, आम्ही सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत ज्यांच्या ज्यांच्या संपर्कात येतो ना, त्यांच्याबरोबर जुळून घेण्याची जबाबदारी आपली आहे. कारण हे सत्र आपण केलंय, त्यांनी नाही केलेलं. ह्याच्या आपल्या पार्टनरनी बी हे सत्र केलेलं नाही, ऑफिस मधल्या कोणीच केलं नाही. सारी जबाबदारी कुणाची? सामाजिक कौशल्य, सोशल स्किल, संवाद कौशल्य. हा प्रॉब्लेम होता दोघांसाठी की दोघांनी मिळून तो सोडायचा होता, तिथपर्यंत जायचं परत यायचं. त्यांचं संवाद कौशल्य पाहिलं का तुम्ही? आपल्याला सांगायची गरजच नव्हती, पाठीमागे लागेल बरं का, हळूहळू जाईल, हा हा हळूहळू थोडंसं ऐका. त्यांचं संवाद कौशल्य पाहिलं तुम्ही? आम्हाला आमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना हे जे कम्युनिकेशन स्किल CSAT मध्येही सांगितलंय आणि आपल्या WHच्या 10 इंडिकेटर मध्येही सांगितलं कम्युनिकेशन स्किल. कम्युनिकेशन स्किल हे स्वतःला इतरांबरोबर जुळवून घेताना आपलं वापरायचं. त्यांनी खूप छान वापरत होते. जे काय बोलत होते ते आपल्याला सांगायची गरजच नव्हती. मग आपला कुठलाही ऑफिसमध्ये प्रॉब्लेम आला तर आपला कम्युनिकेशन स्किल आपलं ते फक्त काय, आपला हेतू हा आहे की प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला पाहिजे. तुम्ही मराठीत बोलता, हिंदीत बोलता, इंग्लिशमध्ये बोलता का आयराणीमध्ये बोलता, काय संबंध. फक्त तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होणे ती एक भाषा आहे. कम्युनिकेशन स्किल चांगलं असले पाहिजे. सामाजिक कौशल्य, सहकार्य, त्यांच्या दोघांचं सहकार्य पाहिलं का कसं कॉपरेशन होतं. आपण किती जरी ठरवलं ना ऑफिसमध्ये, आपण एकटे काहीच करू शकतो. मी माझ्या अनुभवातून सांगतो,
आपण किती जरी हुशार असलो, आपण किती जरी ग्रेट असलो, तरी आपल्याला आपल्या सहकार्यांचा मदत घेतली तरच आपण पोहोचू शकणार. हे कोऑपरेशन, आपला प्रभाव, इम्पॅक्ट. समोरच्या आपण अधिकारी असतो ना, तर आपल्या ऑफिसमध्ये ना आपला एक प्रभाव असतो. मग तो आपला प्रभाव कसा आहे आपल्या सहकार्यावरती, चांगला आहे का वाईट आहे, एक आपली प्रतिमा कशी असते हे आपल्याला ठरवायचं. ह्या प्रभावावरती खूप गोष्टी आहेत, नुसत्या प्रभावावरती होतात. त्या दोघांचा एकमेकावरती प्रभाव होता. ह्यांना वाटत होतं की ते असं काहीच करणार नाही, त्यांनाही वाटत होतं, त्यांना एवढाही त्यांचा विश्वास होता की हे जे बसलेले आहेत ना ते कुणीच मध्ये पाय घालणार नाही, हेही त्यांना खात्री होती. त्याच्यामुळे त्यांचं लक्ष काय होतं, फक्त त्याच्याकडेच होतं. जर विश्वास नसता ना, तुम्ही क्रिकेटमध्ये पहा ना, क्रिकेटमध्ये आपण पाहतो ते 11 खेळाडू, ते जेव्हा 2 बॅट्समन असतात ना, ते बाकीचे जे लोक आहेत ना ते यासाठीच टपलेले आहेत की त्या दोघांना आउट कसं करायचं. मग ते आरडतील, ओरडतील, बोंबलतील, काहीतरी करतील. ह्यांना दोघांना एकच की नाही, ज्या क्षणी एकमेकाचा प्रभाव तिथे होतोय, किती रनआउट होतो कधीतरी, नाही तर दोघांचं मिसमॅच होते काहीतरी, ह्या दोघांच्या मध्ये काय होतं, प्रभाव होतो. तसा आपल्याला ज्याच्याबरोबर काम करायचं, मग सकाळी उठल्यापासून आपला पार्टनर असेल, मुलं असतील, मुलांचा आपल्यावरती ना आपला मुलांवरती पडला पाहिजे. त्यानंतर टीम, ही टीमच होती दोघांची. स्वतःला इतरांबरोबर जुळून घेताना आपलं टीम वर्क म्हणूनच करायचं, ही दोघांची टीम होती. ऑफिसमध्ये गेले की ऑफिसची टीम असेल, घरी गेले की घरची टीम असेल, म्हणजेच आपला टीम वर्क. संघर्ष व्यवस्थापन, संघर्ष हा ऑफिसमध्ये घडतो, घरी घडतो, सगळीकडे, पण त्याचं मॅनेजमेंटही जमलं पाहिजे. हे जर कधी पेन जर मध्ये पडला असता ना, तर हे मी तुम्हाला खूप चांगलं समजून सांगितलं असतं. जर यांचा पेन पडला असता ना, तर मग मी विचारलं असतं कशामुळे पडला हो पेन. हे म्हणले असते नाही, त्यांनी थोडासा हात काढून घेतला, जोर कमी केला. ते म्हणले असते नाही, यांनीच जोर कमी केला, आणि मग काय झालं असतं, संघर्ष. यांच्यामुळे ते झालं. नाही नाही, त्यांनी पायमध्ये अडकवला, यांच्यामुळे झालं ते. म्हणजे संघर्षामध्ये मी सोडून बाकीच्यांनी सारं केले, माझा काही दोष नव्हता. म्हणजे ह्या साऱ्या गोष्टी म्हणजे सोशल स्किल आहे. आपल्याला हे सारं वापरायचंय स्वतःला इतरांबरोबर जुळून घेताना. आणि त्याच्या इम्पथी, हे खूप महत्वाचं आहे. स्वतःला इतरांबरोबर जुळून घेतानाच हे तुम्ही सिंपथी शब्द ऐकला का, सिंपथी. सिंपथी म्हणजे सहानुभूती. आपण आधी सहानुभूती समजून घेऊया आणि मग इकडे जाऊया. सहानुभूती म्हणजे काय माहितीये का, दुसऱ्याच्या विषयी नुसते असं हळहळ व्यक्त करायची. अरे रे बिचारा, कुणाच्याकडे काही झालं ना, आपण अरे रे गरीब बिचारा, त्याच्या बाबतीतच असं झालं. किंवा कुणी दिसला की त्याच्या बाबतीत नुसती सहानुभूती. सहानुभूतीने काय होतं माहितीये का, सहानुभूतीने समोरच्याला काहीच फायदा होत नाही. समोरच्याला गुदगुल्या व्हायला लागतात. समोरचे लोक आहे ना, सहानुभूती मिळवायचा प्रयत्न करायला. म्हणून आयुष्यात कुणाला सहानुभूती नाही व्यक्त करायची. सिंपथी काहीच कामाची नाही. सर व्यक्त करायची असेल तर इम्पथी व्यक्त करायची. सिंपथीमध्ये काय होतं, आपण फक्त तोंडाचे असे नुसते बुडबुडे, अरे रे बिचारा गरीब, त्याच्या बाबतीतच असं घडलं, असं नको व्हायला. त्यांनी काय होणार, त्याला ती सवय लागेल ना हळूहळू. तो म्हणून की सहानुभूती, आणि आहेत असे खूप लोक आहेत की ज्यांना फक्त सहानुभूती मिळवायची सवय असते. सहानुभूतीपेक्षाही समानुभूती, एम्पथी. समानुभूतीमध्ये आपण काय करतो, समोरचा व्यक्ती आपल्याकडे आला काही प्रॉब्लेम घेऊन, मी ऑफिसमध्ये आहे, तुम्ही ऑफिसमध्ये आहात, आणि आपल्याकडे जो येणार आहे, जो सामान्य व्यक्ती आपल्याकडे येणार आहे, तो त्याचा प्रॉब्लेम घेऊन येणार आहे. त्याचा प्रॉब्लेम घेऊन आला की आपण जर नुसतं शांतपणे त्याचं एकदा ऐकून घेतलं आणि त्याला नुसतं अरे रे मी काही करू शकत नाही, माझ्या हातात काही नाही, त्याच्यापेक्षा एक क्षणभर नुसतं एवढा विचार केला की याच्या जागेवर मी असतो, बस एवढा फक्त हे एक स्किल आहे. याच्या जागेवर मी असतो तर इतरांना, तर काय व्हायला लागेल, तुम्ही लगेच इतरांना समजून घ्यायला लागेल मी काय करू शकतो यासाठी. मग माझा विकास झाला, याचाही विकास करण्यासाठी मला काही करता येईल का, मी याला काही मदत करू शकतो का. मग सेवाभिमुखता, सर्व्हिस ॲटिट्यूड. आपण असेही काम करतो ऑफिसमध्ये, आपला पेमेंट मिळतं, सर्व काही आहे, परंतु इम्पथी जर असेल ही पाहिली जाते. सीसॅट मध्ये इम्पथी पाहिली जाते. इंटरव्ह्यूच्या वेळेस ना त्यांना माहिती असतं की हा खूप हुशार आहे. आता सारा लेखी परीक्षा वगैरे सारी झाली, इंटरव्ह्यूमध्ये हे 10 स्किल्स तपासली जातात. कुठपर्यंत आहे, प्रॉब्लेम सॉल्व्हिंगमध्ये कुठपर्यंत आहे, इम्पथीमध्ये कुठपर्यंत आहे, कम्युनिकेशन स्किलमध्ये कुठपर्यंत आहे. कारण हुशार तर आहेत सारेच जण,
परस्पर संबंधाची जाणीव, मी जर याला मदत केली तर काय होऊ शकतं, याच्यामध्ये काय, म्हणून ही इम्पथी, सिंपथी काहीच कामाची नाही. अशा पद्धतीने आपण काय केलं, सोशल मॅनेजमेंट किंवा सेल्फ मॅनेजमेंट मध्ये 3 गोष्टी पाहिल्या आणि सोशल मॅनेजमेंट मध्ये आपण 2 गोष्टी पाहिल्या. आता आपण जाऊया तुमच्या प्रश्नावलीकडे. आता काढा तुमचे प्रश्न. आता थोडस तुम्ही पाठीमागे गेल्यामुळे तुमच्या लक्षात येईल की ते प्रश्न काय होते आणि तुम्ही काय उत्तर दिले. आता पहिला प्रश्न पहा, 1 ते 5 प्रश्न पहा. हे तुम्हाला कुणालाच दाखवायचं नाही, तुमच्या जवळच राहणार आहे. हा, आता एक काम करा, तुम्ही ज्याला टिक मार्क केली ना त्याचे गुण मोजा. गुण वरती दिले पहा, नेहमीचला 4 गुण आले ना. आता जिथं जिथं तुम्ही नेहमीच केलंय ना, त्या नेहमीच्या रकान्यामध्ये जेवढ्या टिक मार्क आहेत ना ते गुणिले 4 केलं की तुमचे मार्क येतील. हे पहा, इकडे पहा, इकडे पहा. हे पहा, हे नेहमीच मध्ये जेवढे टिक मार्क आहेत ना ते किती टिक मार्क आहेत ते मोजा, त्याला गुणिले 4 केले की ते तुमचे मार्क आले. जर बहुतेकला 3 गुण आहेत, बहुतेक तुम्ही किती वेळेस टिक मार्क केलं, गुणिले 3 केले की तुमचे मार्क येतील. पेन देऊ सर मला, माझं लक्ष आहे सर, मी त्यासाठी आलोय, लातूरून आलोय. स्टॉप नाही करणार. पेन जरी नाही घेतलं तर मी तुम्हाला पेन आणून देईन. आणखी सांगा काही आयडिया, काही अडचण आहे का कोणाला? माझा जॉब असतोय सर. का टिक मार्क करायचंच राहिले. हा, नंतर क्वचित वेळाला 2 गुण ते मोजा आणि कधीही नाहीला 1 गुण जो आहे तो मोजा. आता याच्यावरून तुम्हाला तुमचे टोटल मार्क मिळतील. बोला सर, बोला बोला सर, तुमचं नाव काय? धनराज. धनराज. धनराळे. सर काय झालं माहितीये का, मी टिकमार्क करताना असं केलं, तुम्हाला दाखवतो म्हणून मला बाकी बेरीज करायची गरज पण नाही. एक चर्चा रेकॉर्डिंग चालू आहे म्हणूनच मी जाणीवपूर्वक विचारतो. हा चालू आहे म्हणूनच मी तुम्हाला जाणीव. हा, ओके, आपण नंतर बोलूया. हे पहा, याच्यामध्ये किमान 25 गुण येतील किंवा एखाद्याचे 100 गुण येतील. बरोबर ना? म्हणजे जर सर्वांनी जर नेहमीच पहिलेच टिक मार्क केले असतील तर त्याचे 100 गुण येतील आणि म्हणजे किमान 25 आणि कमाल 100 गुण असतील. येते लक्षात? आता तुम्ही तुमचे मार्क काढले असतील ते मला सांगू नका. आता पुढच्या स्लाइड वरती दाखवतो, तुम्ही कुठे आहात ते तुम्ही पहा. सरांना हे सांगायचं होतं, आपण सरांचं अभिनंदन करूया. सरांनी सारच नेहमीचला टिक मार्क केलेली आहे सरांनी, त्यामुळे त्यांचे 100 गुण येणार आहे. त्यामुळे त्यांनी आता सांगितलं, मी एकाच टिक मार्क केली होती, म्हणजे त्यांनी ते वाचलंच नाही. ठीक आहे, काय हरकत नाही. ओके ओके, काय प्रॉब्लेम नाही. तुमचे आता मार्क कसे पाहिजेत माहितीये का? तुमचे जर 60 पेक्षा जास्त मार्क असतील तर उत्तम भावनिक बुद्धिमत्तेचे सर्व पैलू तुमच्यामध्ये आहेत. उत्तम भावनिक बुद्धिमत्तेचे सर्व पैलू तुमच्यामध्ये आहेत जर 60 पेक्षा जास्त गुण आले तर. ओके, 40 ते 60 मध्ये असेल तर चांगला भावनिक बुद्धिमत्तेमध्ये विकासाला वाव आहे. चांगले आहात तुम्ही, भावनिक बुद्धिमत्तेच्या विकासाला तुमच्याकडे वाव आहे. त्यानंतर 20 ते 40 मध्ये असेल तर मध्यम भावनिक बुद्धिमत्तेच्या विकासाचा गंभीरपणे विचार करायला हवा. काही काळजी करू नका, आपली पुढच्या स्लाइडवर आपण देणार आहोत काय करता येईल आपल्याला. आपली भावनिक बुद्धिमत्ता जिथे आहे तिथे आहे, पण आपण काय करू शकतो, आपला EQ वाढवण्यासाठी काय करता येईल ते आपण पुढे पाहणार आहोत. त्यानंतर प्लीज 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 त्यानंतर 20 पेक्षा कमी जर आपले गुण असतील तर विकासाची नितांत गरज आहे. हे जे काय 20 प्रश्न होते हे सारे आपल्या ऑफिसच्या संबंधातले प्रश्न होते. पहिला प्रश्न होता, मला माझ्या सर्व भावना पूर्णपणे समजतात. भावना आणि समजतात का? पहिले जे 5 प्रश्न आहेत ना, पहिले 5 प्रश्न जे आहेत ते आत्मभानाचे आहेत. सर प्लीज प्लीज प्लीज, पहिले 5 प्रश्न आत्मभानाचे आहेत. त्यानंतरचे दुसरे 5 प्रश्न जे आहेत ते आत्मनियमनाचे आहेत. पहिल्या 5 प्रश्नामध्ये पहा, भावना समजतात का? दुसऱ्यामध्ये भावनेमागील कारण काय आहे?
मला खूप छान वाटतंय, पण त्याचं कारण काय? मग मी खरंच एखादं चांगलं काम केलंय म्हणून मला छान वाटतंय, का मी खूप वाईट काम केलंय मगाशी आपण पाहिलं तसं? मला व्यसनामुळे छान वाटतंय की चांगलं काम केल्यामुळे छान वाटतंय? त्याचं कारण मी माझ्या कार्यालयातील सहकार्यांवर रागवल्यावर कोणता परिणाम होणार याची मला जाणीव आहे का? आपण बरेच वेळेस म्हणतो की रागवल्याशिवाय काम होत नाही, पण तुम्हाला परिणाम काय साधायचा आहे? काम करून घ्यायचं. पण रागवल्यामुळे खरंच काम होणार आहे का ही जाणीव आहे का तुम्हाला? आणि असते का? अशा गोष्टी. त्यानंतर माझे वागणे माझ्या सहकार्यांच्या भावनांना पोषक असते का? मी जे वागतोय तर ते इतरांना पोषक आहे का? हे आपल्याला शोधायचं की मी जे काय करतो, मी जे काय वागतो ते इतरांना पोषक आहे का? त्याच्यानंतर भावनांचा अतिरेक टाळणं मला जमतं का? जर आपल्या भावना अतिरेक टाळणं म्हणजे काय? बरेच वेळेस होतं काय की आपल्याकडे एक प्रथा आहे, काही लोकांना आनंद झाला ना की ते अतिरेक करतात, काही लोकांना दुःख झालं की ते अतिरेक करतात. दुःख झाल्यानंतर अतिरेक करणं म्हणजे काय? आत्महत्यापर्यंत जाणं. दुःख झाल्यानंतर लोक आत्महत्येपर्यंत, तो अतिरेक. आणि आनंद झाल्यानंतर आपल्याकडे आपल्या संस्कृतीमध्ये आनंद झाला की आपण पेढे वाटतो, आणि बाहेरच्या संस्कृतीमध्ये शॅम्पेन वगैरे नाही. म्हणजे अतिरेक करतोय का आपण? आपल्या भावनांचा अतिरेक करतोय का? त्यानंतर माझ्या कार्यालयातील एखाद्या गोष्टीबद्दल इतरांचा विरोध असेल तर माझ्या भूमिकेला मला ठाम राहता येतं का? इतर लोकांनी जर विरोध केला तरी मी माझ्या भूमिकेवर ठाम असतो का? आता ते साऱ्या बाबतीत सरांचं होय आहे. त्यानंतर माझ्या सर्व सहकार्यांचे आमच्या बॉस बरोबर व्यवस्थित जुळते का? अशा पद्धतीची ही 20 प्रश्न आहेत. ह्या 20 प्रश्नामध्ये तुम्ही आता हे सुद्धा शोधू शकता की तुमचे स्वतःचं आत्मभानामध्ये पहिल्या 5 प्रश्नामध्ये तुम्हाला किती मार्क आहेत. मॅक्झिमम 25 मार्काचा आहे 5 प्रश्न, तर तुम्हाला त्या 25 पैकी आत्मभानाला किती मार्क पडतात हे सुद्धा तुम्ही पाहू शकता. नंतर पुढच्या 5 प्रश्नाला आत्मनियमनामध्ये तुम्हाला किती मार्क पडतात. त्याच्यानंतरच्या पुढच्या 5 प्रश्नामध्ये आत्मप्रेरणेमध्ये तुम्ही कुठे आहात. आणि सामाजिक कौशल्य जे आपण पाहिलं ते मगाशी जो खेळ आपण पाहिला, सामाजिक कौशल्यामध्ये तुम्हाला किती गुण पडतायत हे तुम्ही पाहिलं की तुम्हाला लक्षात येईल की आपण कुठे आहोत. हे सत्र सुरू होण्यापूर्वी आपली भावनिक बुद्धिमत्ता कुठे होती ते तुम्हाला याच्यातून लक्षात येईल. हे पान तुमच्याकडेच राहणार आहे, हे पीपीटी तुमच्याजवळच ठेवणार आहे. याच्यामध्ये काही आणखीन ऍड करायचं असेल तर मला सांगा की आपण पुढच्या ह्याच्यामध्ये मला दुसरीकडे कुठे गेल्यानंतर याला ऍड करता येईल. ऍड असं करावं लागेल सर. आता आपण जे 5 आणि 5 असे ते त्याचे भावनिक आपलं हे दिले ना, ते तुम्ही ते इथे अनुक्रमांकाच्या पुढे 5 प्रश्न ते जाणीवपूर्वक नाही टाकले सर. ते जाणीवपूर्वक, कारण सारंच जर आपल्याला दिलं ना, हे एवढं असं होतं की हे काहीच कळणार नाही तुम्हाला, किंवा ह्या प्रेझेंटेशनवरूनही काहीच कळणार नाही. एवढं आता काय माहितीये का, एवढं आपण सारं स्पून फिडिंग नाही करायची. स्पून फिडिंग केली ना तर मग कुणीच पाहणार नाही. लक्षात आलंय तुमच्या? आता या क्षणी इथे ज्यांनी हे समजून घेतलं त्यांना हे बऱ्यापैकी लक्षात आले की काय आहे 5 प्रश्न काय आहे. आता आपण शेवटच्या भागाकडे जातोय आणि तो म्हणजे की सर तुम्ही सारं सांगितलं, या भावनिक बुद्धिमत्तेचे घटक सांगितले, आम्ही कुठं आहोत ते सांगितलंय, पण आता काय करता येईल, आम्ही या सत्रानंतर काय करू शकतो, भावनिक बुद्धिमत्ता वाढवण्यासाठी आम्हाला काय करता येईल. आणि भावनिक बुद्धिमत्ता वाढवण्यासाठी, आत्मभान वाढवण्यासाठी काय? 5 मिनिटं आहेत आपल्याजवळ. स्वतःच्या क्षमता, सामर्थ्य, दोष, उणिवा एकदा लिहून काढा. हे पहा, आपल्याकडे सारे जेवढे की लोक आहेत ना, ते विचाराच्या बाबतीत साऱ्या गोष्टी माहिती असतात, पण ऍक्शन मध्ये उतरवताना आम्ही कमी पडतो. जसं सर म्हणले, आम्ही झोपेतून उठायला आहे. ऍक्शन जर घेतली, हे आम्हाला करायचं आहे. ऍक्शन प्लॅन काय आहे? एकदाच बसायचं आणि आपल्या क्षमता काय आहेत, सामर्थ्य काय आहेत, दोष काय आहेत, उणिवा एकदा लिहून काढायच्या. त्या लिहून काढल्यानंतर दोष आणि उणिवा दूर करण्यासाठी योजना तयार करायची. मी काय करू शकतो, सकाळी उठू शकत नाही, माझा दोष आहे, असे दोष लिहून काढायचे आणि ते हितचिंतकाला सांगायचे. हितचिंतक म्हणजे कोण? जो आपला जोडीदार असेल किंवा जो आपला मित्र असेल, जो सहकारी असेल, जो आपला खाली ओढणार नाही, जो आपली हसणार नाही, अशा लोकांशी चर्चा करायची. हे जे गोष्टी आहेत आपण सांगितल्यामुळे काय होतं की मग आपली कमिटमेंट की आता मला हे करायचं. मग हे हितचिंतकांना सांगा.
याच्यावरती आपण काम करायला लागलो की आपलं आत्मभान हळूहळू हळूहळू वाढलं. आत्मभानाचं उदाहरण म्हणजेच महात्मा गांधीजीचं माझे सत्याचे प्रयोग हे जे पुस्तक आहे ते टोटली आत्मभानावर. गांधीजींनी त्यात मी काय करत होतो चुकीचं, मी काय केलं नंतर, हे सारं त्यात प्रांजळपणे सांगितलं. दुसरं, आत्मनियमन वाढवण्यासाठी काय करता येईल? आत्मनियमनासाठी रोज 5 मिनिटं स्वस्थ बसून आत्मचिंतन करा. किमान 5 मिनिटं शांतपणे बसा आणि आत्मचिंतन करा. माझं काय चुकलं, मी आज दिवसभरात काय केलं, मी आज एखाद तरी असं चांगलं काम केलंय का, माझ्या हातून कुठं कुठं काय प्रमाद घडलाय, दिवसभर मी कुठं चुकलो, भावनांचा उद्रेक कुठं झाला, यावर विचार करा. किमान 15 मिनिटं ध्यानाची सवय लावा. मेडिटेशन, जगातले जेवढे टॉपचे लोक आहेत ना त्यांची एक कॉमन हॅबिट आहे, कॉमन टॉपच्या लोकांची, ती म्हणजे मेडिटेशनची. मला असं वाटतं की तो डॅनियल गोलमन म्हणूनच आला असेल. आपण त्याच्याकडं ना ह्या ज्या काय आपल्याकडे स्पिरिच्युअल ज्या ऑर्गनायझेशन्स आहेत त्यांच्याकडं आपण काय करतो माहिती आहे का, आध्यात्मिक पाहतो किंवा कुठल्या तरी धार्मिक अँगलनी पाहतो, पण त्याच्याकडे या इमोशनल अँगलनी जर पाहिलं आपण, इमोशनल इंटेलिजन्सच्या अँगलनी, तर आपण 15 मिनिटं, मग ते कुठलंही ध्यान असेल, विपश्यना असेल किंवा आपले रामदेव बाबा सांगतात ते ध्यान असेल किंवा मग आपले आर्ट ऑफ लिव्हिंग वाले असतील, जे कोणी किंवा ते कुठलीही संस्था, ब्रह्मकुमारीच, जे कोणतं ध्यान असेल तुम्ही त्या ध्यानाची कुठली ना कुठलं तरी हे करू शकतो. त्यामुळं काय होईल, आत्मनियमनासाठी आपला काम करता येऊ शकतो. आत्मप्रेरणेसाठी काय करायचं, फार मोठी गोष्ट नाही. आत्मप्रेरणेसाठी रोज प्रेरणादायी काहीतरी वाचा. छोटे छोटे पुस्तक आहेत, सेल्फ हेल्प, स्वतःला मदत कर, छोटे छोटे पुस्तक काहीतरी वाचा. 2-4 पान, 1 पान तरी. त्यानंतर पहा काहीतरी मोटिवेशनल प्रेरणादायी पहा किंवा ऐका, प्रेरणादायी लोकांना ऐका. त्यानंतर प्रेरणादायी व्यक्तींना भेटा. या गोष्टी आपण आत्मप्रेरणेसाठी करू शकतो. समानुभूती वाढवण्यासाठी, स्वतःला इतरांबरोबर जुळून घेताना समानुभूतीसाठी इतरांना मदत करा, सहकार्य करा. आपण ज्या क्षेत्रात काम करतोय तिथं आपला थोडी तरी मदत करता येईल का? बरेच वेळेस आपल्या काही मर्यादा असतील, पण कुठेतरी आपण पाहिले समानुभूतीसाठी काय, त्याच्या जागेवर मी असतो तर काय केलं असतं, एवढा विचार करायचा आणि इतरांना मदत, सहकार्य. अडचणी समजून घ्या, लोकांच्या अडचणी, मुलांच्या अडचणी, विद्यार्थ्यांच्या अडचणी, जे आपल्या संपर्कात येत आहेत त्यांच्या अडचणी, नुसत्या अडचणी समजून जरी घेतल्या ना तर समोरच्याला छान वाटतं. तो समोरचा व्यक्ती येतो आणि तो म्हणतो मी 10 दिवसापूर्वी अर्ज दिला होता. आपण जर तो अर्जच इथपर्यंत आला नाही म्हटलं ना, तो मग त्याला अर्ज जरी सापडला त्याला वाटतं बरं अर्ज तरी आहे. तो अर्जच नाही म्हणलं की त्याला आणखी फ्रस्ट्रेशन यायला लागतं. त्याला वाटतं अरे माझ्याकडे हे काय रिसूट घेतलेलं आहे सारं, पण हे अर्ज सुद्धा नाही आला म्हणताय. म्हणजे काय होतं माहितीये का, किमान तेवढं तरी की अरे हा तू रिसूट दिलेलं आहे, ओके, कुठे आहे तो अर्ज आहे का, मग त्याला बोलून घ्या, त्याच्यासमोर बोलून घ्या. प्रॉब्लेम आहेत भरपूर, नंतर आपल्याला नोटिंग करायचंय, काय काय करायचं, निर्णय काय होईल तर निर्णयाची गोष्ट आहे. फक्त त्या क्षणी तरी त्याला तेवढं तरी बरं वाटलं पाहिजे. असं नको की तू इथून बाहेर गेला की फ्रस्ट्रेशन मध्ये तरी परत काही नको करायला. आपण त्याला म्हणतो येऊच नको इथं आणि तो अर्जच नाही आला इथं तुझा. म्हणजे इथपर्यंत आपला ह्या समानुभूतीसाठी आपला पाहिजे, त्या दूर करण्याचा प्रयत्न करा. काही जिथं जिथं आपल्या खालीचा वाटा जे काही उचलता येईल ते आपण करू शकतो. सामाजिक कौशल्यामध्ये जे सामाजिक कौशल्य म्हणजे त्या दोघांनी जे काय केलं त्याच्यामध्ये बोला कमी. ते खूप कमी बोलत होते बरं का दोघ जण. मग कसं चाललंय, काय चाललंय, कामाचं सोडून बोलतच नव्हते ते. आणि आम्ही कामाचं सोडून ऑफिसमध्ये इथं मात्र पाहिलं ना तुम्ही, त्या 3 मिनिटांमध्ये ते एक सुद्धा काम अवांतर बोललेच नाही. त्यांचा पूर्ण फोकस त्या कामावरती होता दोघांचा. ते पडलं नाही पाहिजे, एकच गोल होता, बोला कमी, कृती जास्त करा. त्यांची सारा कृतीवरती भर होता. इतरांचा विचार करा, काय होईल, हे जर पडलं तर काय होईल, नाही आम्हाला हे सक्सेस करायचंच आहे. इतरांची चौकशी करा. या पद्धतीने ह्या जे 5 जे गोष्टी आहेत, ह्या ऍक्शन प्लॅन, ह्या एकदम छोट्या छोट्या आहेत पण खूप महत्वाच्या. आपण काय पाहणार होतो, बरोबर 3 वाजलेत पहा. आपण काय पाहणार होतो, या सत्रात आपण काय पाहिले, भावना, सकारात्मक, नकारात्मक, बुद्धिमत्ता, IQ व्हर्सेस EQ, या गोष्टी पाहिल्यात. भावनिक बुद्धिमत्तेचे 2 घटक, स्वतःला इतरांबरोबर जुळवून घेणं, सेल्फ मॅनेजमेंट, स्वतःला स्वतःबरोबर जुळवून घेणं, सेल्फ मॅनेजमेंट,
स्वतःला इतरांबरोबर जुळून घेणं, सोशल मॅनेजमेंट. त्यानंतर भावनिक बुद्धिमत्ता वाढवण्यासाठी काय करता येईल या गोष्टी आपण पाहिल्यात. IQ म्हणजे काय? नो हाऊ. म्हणजे बाहेर जे काही जगात आहे ना ते समजून घेणं म्हणजे IQ. आपण आपल्या आयुष्यात IQ जो आहे ना ते फक्त समजून घेतोय आपण. हे काय, हे काय, हे कसं आहे, हे काय. पण EQ म्हणजे काय? नो यू. स्वतःला समजून घेणं. आपल्याला IQ आणि EQ मधला हा फरक आहे. स्वतःला समजून घ्यायचं आणि मग ते इम्प्लिमेंट करायचंय आपल्या सर्व्हिस देताना. आपण जी काय सर्व्हिस देतो त्यामध्ये भावनिक बुद्धिमत्तेचे आपण या ठिकाणी आपण आता थांबणार आहोत. त्याच्या अगोदर हा माझा कॉन्टॅक्ट नंबर. मी जवळपास या कोरोना काळामध्ये खूप दिवसानंतर आजचं सत्र घेतलंय आणि पुढच्या आठवड्यामध्ये यशोदामध्ये सत्र घेणार आहे. सर्व सत्र ऑनलाईन घेत होतो मी. जवळपास 150 सत्र मी प्रत्येक शनिवार आणि रविवारी घेतलेत महाराष्ट्रात. सर फोन नंबर. हा एकच मिनिट. 94 22 72 37 37. मी गव्हर्नमेंटचा ऑफिसर आहे. मी व्यावसायिक दृष्टीने काहीही करत नाही. एक सामाजिक उत्तरदायित्व म्हणून मी हे काम करतोय. वैयक्तिक सामाजिक उत्तरदायित्व म्हणून मेडिकल एज्युकेशनच्या डिपार्टमेंटला काम करतोय. जवळपास 10 वर्षापासून या डिपार्टमेंटला आहे. त्यापूर्वी शिक्षण खात्यात होतो ते सांगितलेच तुम्हाला. हा तिन्ही पदावरती MPSC द्वारे निवड. आणि हे महत्वाचं काय, भारत सरकारचं DOPT आणि यशदा या संस्थेमार्फत मी जवळपास मागच्या 15 वर्षात खूप प्रशिक्षणं घेतली आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन मी कुठं करतोय, आपल्या वेगवेगळ्या प्रशिक्षण संस्थांमध्ये हे करतोय. आणि कुठले कार्यक्रम घेतोय तर महाविद्यालयातल्या विद्यार्थ्यांसाठी, शिक्षकांसाठी, पालकांसाठी, ऑफिसेसमधले, मग ते खाजगी काही ऑफिसेस असतील तिथेही अशा पद्धतीचे कार्यक्रम घेतोय. पॉलिटेक्निकचे विद्यार्थी, अभियांत्रिकीचे विद्यार्थी असतील. आणि माझे सर्व कार्यक्रम या YouTube चॅनलवरती आहेत. संजय मगर नावाचं माझं YouTube चॅनल आहे. त्याच्यावरती भावनिक बुद्धिमत्तेसह इतर जे स्किल आहेत त्याच्यावरती माझे कार्यक्रम आहेत. शक्य झाल्यास ते पहा. त्याच्यावरती तुमचे चांगले वाईट अभिप्राय असतील ते नोंदवा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. हे माझे विषय. ह्या 8 ते 10 विषयावरती मी काम करतो. हे सर्व PPT मध्ये टाकलेलंच आहे. स्वतःच्या क्षमता ओळखूया, ध्येय निश्चिती, वेळेचं आणि कामाचं व्यवस्थापन, प्रभावी संवाद कौशल्य, कार्यप्रेरणा, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग आणि डिसिजन मेकिंग. हा विषय विद्यार्थ्यांसाठी घेतो मी फक्त, म्हणजे सॉरी पालकांसाठी आणि शिक्षकांसाठी. किशोरवयीन मुला मुलींना समजून घेतो. कुणाला तरी हा नंबर आहे. आपण या ठिकाणी थांबूयात. हे सारं करत असताना भावनिक बुद्धिमत्ता नावाचा विषय होता. कळत न कळत कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी माफी मागतो. जर हे सारं करत असताना हा विषय तुमच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचला असेल असं मी समजतो. पण तरी तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता. 1-2 मिनिटं आपल्याजवळ आहे. कुणाचे काही प्रश्न असतील या विषयावरती तर आपण ते घेऊया. तुम्हाला सगळ्यांना जायची गडबड आहे ते मला माहिती आहे. पण तरी 3 वाजलेत बरोबर. 1-2 मिनिटात कुणाचे काही प्रश्न असतील तर ते घेऊ. नसतील तर आपण थांबूया. तुम्ही मला काही प्रश्न विचारू शकता. तुमच्या समोर माझे कॉन्टॅक्ट नंबर वगैरे दिलेले आहेत. धन्यवाद.